मैं दौलत राम सुखिया अपनी पूरी जायदाद रामू के नाम करता हूँ। रामू नहीं, राम। हाँ बेटा, रामू। रामू नहीं। पेल दिया गरीबों को। राम अब मैटर करेगा हर एक अक्षर जब घूमेगा जादू का चक्कर। व्हील ऑफ फॉर्च्यून जल्द आ रहा है सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, तणावाच्या हल्ल्यापासून तुमच्या मनाचं रक्षण करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। 4 वार हास्याचा चौकार। मंडळी, एका भाईच्या आयुष्यात लग्नाचं गोड वादळ येणार आहे। चला तर बघूया त्यामुळे भाईची काय तारांबळ उडते ते। हे दाखवण्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी विनोदवीर। तुझा पण काय आहे यार अजय, कसा आहेस तू टिटवाल्याचा? हा अरे तू काय गातोय पण बोलतोय पण, तुम्ही आला त्याचा आनंद झाला भाई। भाई भाई अरे भाई आला, 8 महिन्यांनी भाई आला। अजय एक मिनिट ये भाई। अरे गौरव भाई, गौरव तुम्ही आले, तुम्ही मस्त वाटलं गौरव भाई। अरे एकदम मस्त। ए हाल्या डुली संपलंय सगळं, सगळं संपलेलं आहे। कशाला नाचताय? चल आतमध्ये जा। आता जावा की अरे आता जावा। कुठे आहे रे याचा शेल? काय माहिती, जाऊ दे भाई, जाऊ दे भाई। चल ये, आज आपली एकदम महत्वाची मीटिंग आहे, माहोल बनवून टाक। चल माहोल बनवायचा, हा. माहोल बनवायचा। जबरदस्त माहोल बनव। गोल्डची मीटिंग आहे की मग गहण्याची? ना गोल्डची ना गनची, आज भाईची मीटिंग आहे दिलाची। कळलं काय? जे का गौरव भाई मारिया पटली। ओ मारिया, ओ मारिया। अरे मारिया गेली सोडून आपल्याला रे। आता आपल्या आईने आहे ना आपल्याकरता एक पोरगी बघितलेली आहे। आता आई सांगल त्याच पोरीशी आपण लग्न करणार आहे। त्याच्यामुळे एखादा माहोलवाला गाणं होऊन जाऊ दे, ती पोरगी येणार आहे इकडे। गौरव भाईची ब्लाइंड डेट आहे, गुलाबी मैफिला, गुलाबी मैफिला। मी माहोल करतो। गौरव भाई, माहोल म्हणजे बगड्यांची तू हे गाणं गाशील काय? इकडे दे माहोल कसा पाहिजे मी सांगतो बघ। ऐका ना, ऐका रे, यांना सांग रे मी 8 महिन्याने आलोय, सांग ना। अरे निघा ना, निघा ना। एवढं काय? मेहमान आले, मेहमान। निघा, अरे नको ना यार, यांना घेऊन जाणार रे। निघा, जगा मगा तुमच्या, निघा, चला निघा, निघा, निघा। काय कळत नाही तुम्हाला? ये पाहुण्या. नमस्कार। नमस्कार नमस्कार। ये कोणाला आले पाक गजरा काय पाहिजे असेल देखील आले पाक वाले आले। अयो मावशी होतो बाकी अय्या, मी मावशी नाहीये। मी ना यांना भेटायला आली आहे। यांना आज्या या गौरव मोरे, तुम्हीच ना? हा, मीच आहे, मीच आहे। मला भेटायला? नमस्कार। नमस्कार नमस्कार। नमस्कार आहे। नमस्कार। नमस्कार। मी सरला मदन खेबुडकर। बरं बरं। ते तुमच्या आईने स्थळ बघितलंय ना, तीच मी। स्थळ बघितलं म्हणजे अजू हे आपल्या आईने हे लोकेशन बघितलंय? हो म्हणजे ती तू आहेस? सॉरी सॉरी सॉरी, तुम्ही आहे तुम्ही। या ना, बसा ना, बसा ना। एकदा बंदूक नको, इकडे नको, इथं बंदूक आहे। तिकडे बसा, तिकडे बसा, या, तिकडे बसा। हे बंदूक टाक, बंदूक टाक। नमस्कार। बाकी स्थळ तुम्ही एकदम मस्त निवडले हा। आपला रंगसंगती इथली खूपच छान आहे। अयो वेलकम टू अवर बार। गौरव भाईचा बार। होय, होय, होय. मी गौरव भाईचे आवडते सिंगर। तुम्हाला सांगतो ह्याची स्टोरी आहे। आपण जेव्हा बार सुरू केला ना, हा गायचा ना, बारचा धंदा लय चालायचा। कारण सगळे लोक ह्याचं गाणं ऐकायचं ना, ह्याला ग्लास फेकून मारायचे। मग अरे गायचा तसा तर लोक आमच्या बार मध्ये फ्रस्ट्रेशन काढायला यायचे। सगळा तुटला इथून खाली, सगळा लोखंड भरलाय अंगात। हा त्याची अवस्था आहे। हा पण आता बिझनेस सोडलाय, आता काउंटरला असतो। हा अयो गौरव भाई, हा वहिनी आली तर एक शायरी म्हणायचीच आहे। हाँ बकवास आहे पण ऐका, शायरी बकवास आहे, ऐका। हा हा तो अर्ज किया है, हा अर्ज किया है, आप आई बाहर आई, वा वा। आप आई बाहर आई, वरना मैं अंदर थी। येरिया अशा शायरा नको गात जाऊ, बंदुकीला पण आवरत नाही। हा गौरव भाई मी काउंटर वर जात हा, हा, एक नंबर। हा तर ते आपलं असं सगळं आहे। हा, 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 हा. बाकी सगळं ओके ना?
माझ्या आवडीचं गाणं म्हणू शकतील का हे? अरे म्हणजे काय ते ना, हो, हो, हो. त्यांच्या आवडीचं गाणं म्हणायचं आहे ना. गाणं म्हणा त्यांच्या आवडीचं. हा सांगा तुम्ही फरमाईश करा हे म्हणा ना ते. कुठलं या जन्मावर या जगण्यावर. वहिनी वहिनी अय्या, वहिनी अगं वहिनी घेतो 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 ए, काय झालंय? काय झालंय? ओय, ओय. चला काउंटरवर बसले ना हा मग त्यानं गप बसलं पाहिजे का नाही सॉरी काय केलं त्यांनी? असं करायला हे नको करू ना यार. आधी तुझ्यावर कस्टमर चिडतात. नको करू, तू काहीच करू नको यार. एवढाच केलाय नको करू, एवढा पण करू नको रे. बस खाली. ए बाई सॉरी सॉरी, खाली बस. चल ए हिले डुले, चल आतमध्ये जा. चला पळा लवकर, आतमध्ये जा. निघा लवकर. नको ना गाऊ अशी गाणी त्यांना सांगन. पोरगी रडायला लागली, बघितलं नाही? त्यांना आवड त्यांना आवडलं, त्यांना नाही रडते नाही, ती. नाही, नाही, ते छानच गातायत. वा वा, छान गातायत. छानच असू दे. छानच गायलं, पण मलाच माझ्या बाबांची आठवण आली. अरे यार सॉरी. लहानपणीनं माझे बाबा हे गाणं गाऊन आम्हाला झोपवायचे. अच्छा. ही अंगाई म्हणायचे. अयो गौऱ्या भाई हा? ये का मिनिट हा ते वहिनी बाबा अंगाई गायचे मग आई कुठे असायची? ए, माझी आई लहानपणीच गेली. अरे यार तरी पण वहिनी ये का चूक होते काय? म्हणजे आई गाणं गाते त्याला अंगाई म्हणतात, हा. मग बाबा गात तर त्याला भांगाई नाही का म्हणू? सोड ना भाई, ये भाई. तुला तिथे काउंटर बसायला अरे बाबा ये भाई. बोललास का तू? सॉरी सॉरी, ये चल, जाऊ दे जाऊ दे. बस 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 बस. काउंटर जा ना बाबा यार, तुझ्यामुळे माझ्या बारची वाट लागली. जा ना, बस ना. थोडा मार खातो लोकांचा, तरी कशाला तुला इकडायचं रे? जाऊ दे बस बसा बसा बाई. अय्या. निवान निवान, रिलॅक्स 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 रिलॅक्स. चालू द्या चालू द्या. अच्छा आई नाही रे. हा जरा दुःख झालंय. हा टेन्शन घेऊ नका. सॉरी यार, आल्यापासून मी तुम्हाला काहीच विचारलं नाही. चहा पाणी विचारलंच नाही. आय एम सॉरी. काहीतरी घेऊया खायला. वेटर, ए वेटर, खाणार तुम्ही? रडायचं ना अजिबात. आपल्या बार मध्ये आहे. अरे बाई बापरे. बाई अरे तुम्ही कधी आले बाई सुटून? आई शपथ बाईला भारी वाटलं. एक नंबर बाई, अरे एक नंबर. आता आलो, 8 महिन्याने आलो, आता आलोय. लय भारी वाटलं बाई. हे बघ आपला मेहमान आलाय. मेहमान काहीतरी खायला मागव. चिकन लॉलीपॉप, चिकन चाव चाव, चिकन जे काय असं सगळं नाही, चिकन घेऊन ये. नाही. काय? मी असे तामसी पदार्थ खात नाही. एक मिनिट, जरा मीटिंग करून आलोय. हे इकडे ये रे. हे इकडे पटकन ये. तामसी. हे तामसी पदार्थ म्हणजे तामसी पन्नू खाते ते काय? नाही भाई तामसी म्हणजे असे तेलकट मसालेदार असे चमचमीत असे तिखट असे अहो, त्याला तामसी म्हणतात का? ते तसले पदार्थ नको तुम्हाला? नाही. वेगळं काय पाहिजे मग? मी फक्त सात्विक अन्न जेवते. क्या बात आहे. आम्ही 5वी पासून जेवतोय. हे सात्विक. अयो गौऱ्या भाई, तुम्ही जेलातून बाहेर आले हा. पण कॉमेडियातून जेलातच आहे. घे मग घे. तुला काय सांगितलं? ये यार राहू दे ना यार. बाई हा याला काउंटरवर बसले. बस होतो बस होतो. जरा काउंटरला बस. तू काउंटर सोडून इकडे तू बस सांगायला. तुला माहित आहे लोक तुझ्यावर राग करतात म्हणून. बस ना तिकडे जाऊन यार. बस ना. जाऊ द्या भाई, तुम्ही या. बसा. या तुम्ही बसा बसा बसा. बाकी टेक्निकल फ्लो वगैरे ओके ना? या. नाही बसा बसा बसा. अरे भाई भाई सोडा ना त्याला ती नाही, काय नाही. महत्वाचं अरे आहे. भाई तो जुना कस्टमर आहे. विचारलं पाहिजे त्याला. राहू दे त्यांना. हा, नाही, विचारलं भाई. पाहिजे. ओके आहे ना? ओके हा. म्हणजे बघ. सात्विक म्हणजे काय कळलं तुम्हाला? अरे हा यार, सात्विक म्हणजे काय? सात्विक म्हणजे सात्विक म्हणजे असं नॉर्मल वरण भात तूप अशी पोळी भाजी कोशिंबीर असे चिडवतो मला असं बोलून. बोलून कोशिंबीर असंच म्हणतात असंच कोशिंबीर. बोलतात. असंच आहे बाई. असं आहे काय? असं आहे. मग तुम्हाला हे पाहिजे काय? सात्विक जेवण पाहिजे असं? हा मुगाच्या डाळीचं वरण असेल का? हा. नाही चकण्याची मूग डाळ शिजवून देऊ काय? नाही. नको ना यार. नाही मग मला मऊ भात आणि मेतकूट आणा. अजून एक छोटी मीटिंग आहे. अरे इकडे ना यार तू. ये भाई जाऊ. त्याला नको. ए सॉरी सॉरी. अरे मेतकूट म्हणजे काय? आपल्याला चिरकुट माहिती आहे. मेतकूट म्हणजे काय? मेथकूट म्हणजे उडीद डाळ तूर डाळ असं सुंठ बिंठ घालून ना असे तांदूळ असे काही छान पदार्थ घालून असे त्याची कूट करतात पावडर करतात जे आपण कुठल्याही ह्याच्याबरोबर खाऊ शकतो. दहीत मिसळून तू भात आलास ना म्हणून मी वाचलोय. हा ठेव जवळ. गौऱ्या भाई तुम्हाला मेतकूट माहिती नाहीये का? छान असतं मऊ भात किंवा असं गिरगिट्या भात करायचा, मेतकूट घालायचा आणि साजूक तुपाची धार त्याच्यावर सोडली ना की मग मस्त लागतं. भाई हा वहिनीवरती तंबाखू लावतात काय? असे का बोलतात वहिनी? वहिनी तंबाखू लावायचा असेल तर इकडे लावत जा. म्हणजे काय लावला तरी प्रॉब्लेम नाही, बोलता येतं नीट. माहितीये काय? नाग्या ती
एक मिनिट, अरे ते केवढी शरीफ आहे बघितलं का? तंबाखू खाणार आपण वाटतो भिकाऱ्या. अय्यो. हा? असं बोलशील त्यांना? भाई 2 मिनिटं आपण त्यांना वहिनीनं काहीतरी खायला द्या ते ना. पाहिजे वहिनी ना. भाई टेन्शन घेऊ नका तुम्ही. नको नको मला नको हा? आता काहीच देऊ नका. हा. आपल्या लग्नानंतर मी तुम्हाला देईन मेतकूट भात खायला. आपल्या लग्नानंतर ये नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आपल्या लग्नानंतर म्हणजे आपण फक्त बोलायला आलो ना आज. आ? माझं ठरलंय, काय? मी तुम्हाला मनोमन वरलंय. आता तुम्ही इकडे या. वरलय मला कळलं. वरलय म्हणजे ठरवलंय, अरे नाही निवडलंय. अरे नको, नको. थांब रे. थांब. सांगितलं तुला थांब. तू बस ना काउंटरवर. बसतोय गाणं कसं काय गाण कस काय म्हणलं तू यार? गाण कस काय म्हणलं? तू काउंटरवर बसला तू? अरे तुम्ही तू बसा ना यार, बसा ना. हा माणूस एवढा बारीक आहे ना, एकदा रुमालाचं शेड करून घालले एक दिवस. या इकडं बसा तुम्ही बसा ना यार. तुम्ही तिकडे जा ना. अरे ठगा मग. अरे यार तुमचं नाही का तुम्ही पण नका यार. भाई नको त्या विषयांकडे ऐका ना, आपण जरा डेंजर माणूस आहे यार. आपण तुमच्या बरोबर कसं काय लग्न करणार ना? मला माहितीये हा, तुम्ही अधोविश्वात काम करता ना. अंडरवर्ल्ड आपल्या याला अंडरवर्ल्डला हे म्हणतात, काय म्हणतात ते? अधोविश्वास. एवढा स्टँडर्ड आहे. शपथ भाई. शाळेला आपल्याला वाटलं आपण छपरी आहे रे. हा. स्टँडर्ड आहे आपल्याला. अयो भाई म्हणजे आपण स्टेटस मध्ये काम करता. अरे तू ऐक ना. नको ना रे. तू नको. अयो भाई सांग. अरे नको याला पाहिजे. ए भाई, सांग की याला. हे घे तुझं बिल कर, तू घरी निघ. तुझं बिल कर. तू याला मार लागला, तू बिल कर. अरे परत. अरे नको रे. अरे सोबत नाही देत. सोप नाही. याचा खुळखुळा खेळू आता. काय नको रे बाबा, सोप घरी घेऊन जा, घरी जाऊन काढ सोप. घरी घेऊन जाऊ. हा, घरी घेऊन जा. अरे बाई. ये तू घे. आता मी तू गोळी मार ना, पटकन निघ तू. हा. अयो गौरव भाई सगळी वाक्य अशी तर बोलवलं ते. अरे कशाला? अरे जा ना यार. काय गरज आहे? वा, 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 हरेश. काय गरज आहे? हे घ्या. भाई कुणाची acting वहिनी, पडली, कुणाची इथे, acting. इथे, लावा इथे, ती, माझी लावा acting. पटकन. द्या. ऐका ना, असं आहे आपल्याकडे असा प्रॉब्लेम आहे यार. आपण कसं तुमच्या बरोबर लग्न करणार यार? अरे आपण स्मगलिंग करतो यार. मला माहितीये ना, माझी काहीच हरकत नाहीये. हा? मला चालेल. कसं? व्यवसाय हा व्यवसाय असतो की नाही. अरे पण माझा व्यवसाय पण खराब मला आहे. कल्पना आहे. काय? मी तुमच्या आयुष्यात आल्यावर तुमचं आयुष्य मी बदलून टाकीन. असं कसं बदलणार? हे बघा, आपण संध्याकाळी 7ला झोपायचं आणि पहाटे 5ला उठायचं. अरे बापरे. अबे हिला सांगा, संध्याकाळी 7 नंतर आपली सकाळ होते हा. आणि 5ला आपण झोपतो, पहाटे 5ला. आम्ही शेवटचा पेक मारतो, नंतर ना आम्ही टीप वाटत बसतो भाईयांना. माहिती काय? बिझनेस कधी करणार, धंदा कधी करणार आपण? सकाळी 9 नंतर लोकांना काय बोलणार? ए बंदूक का चोरतोय बंदूक, असं करणार आपण? बंदूक? हा? तुमच्याकडे बंदूक पण आहे ना? हे बघा, हे काय ओरिजिनल बंदूक आहे बाबा ही? हो, पण किती म्हणली ती? एक पुस्तक लोडेड आहे. हे नाही, लागेल. मी धुवूनच अरे लोडेड आणते, आहे, लागेल ती. त्याच्या का दुनिया मागे लागले मला तेच कळत नाही यार. खांद्याला लागली, खांद्याला लागली, खांद्याला. हे त्याला घेऊन जा. कुठे? बने घेऊन जा त्याला. उठ उठ. बने नीट घेऊन जा. अरे मग अय्यो ज्याची कन्सेप्ट त्यालाच घेऊन चालले. ए बाबा, लंगडत जाऊ नको, खांद्याला गोळी लागली आहे. कळलं तुला काय घेऊन चालले ते? हा? अरे नको नाही. अरे ऐका ना, नको ना असं करू. पोलीस येतील, मला घेऊन जातील. माझा काय आता असं काहीच बोलायचं नाही. मग माझा माझ्या भक्तीवर पूर्ण विश्वास आहे. मी तुमच्यासाठी व्रत वैकल्य करीन, उपास तपास करीन. म्हणजे मग जो कोणी तुम्हाला पकडायला येईल ना, तो तुमच्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही. नाही ना, ऐका ना भाई, आपल्याला लग्न नाही करायचं तुझ्या बरोबर. हा ठीक आहे, पण मला करायचं. मला नाही करायचं आहे. मी तुमच्या आईला शब्द दिलाय, मी आयुष्यभर तुमची साथ देईन. मला करायचं नाही ना, पण मी नाही देऊ शकत साथ भाई. आपण गँगस्टर आहे. मला करायचं पण नाही भाई, यांचं गाणं गाणं मला नाही लग्न करायचं आहे. क्या बात है. अतिशय धमाकेदार असा म्युझिकल डान्सिकल परफॉर्मन्स, पॉवर बॅक परफॉर्मन्स. वा, कडक. प्रसाद दा. तुफान, धमाकेदार, बहारदार. मुख्य भूमिकेत गौरव, ओमकार आणि प्रथमेश जरी असले तरी शिवा, प्रिया आणि हरीश स्टोल द शो आउट राईट. आणि मला तुमच्या तिघांसाठी मंचावर यावंच लागेल. सई, क्रेझी
परफॉर्मन्स होता. ही शिट्टी शिवा आणि प्रिया तुमच्यासाठी आहे. आउटस्टँडिंग. चेतू ॲब्सोल्युटली ब्रिलियंट परफॉर्मन्स. फारच सुंदर बेअरिंग होतं आणि खूप मजा आली तुला बघायला. बने कडक टायमिंग, कडक आज दिन बने, बहुत सही बने और मजा आली. अयो मस्त बेअरिंग की ओ. मजा आली. छोटासा पार्ट होता पण तू छान केलास. हरीश खूप सुंदर. मला असं वाटतं तुझ्या परफॉर्मन्समध्ये खूप प्रामाणिकता होती आणि ती प्रामाणिकता रेअर झाली आजकाल. ती अशीच राहू दे. मजा आली. क्या बात. मंडळी, अल्पावधीतच सर्व समाज माध्यमांवर आपल्या अनोख्या अदाकारीचं गारुड करणारी कोहली फॅमिली आज पुन्हा एकदा तुमचं मनोरंजन करण्यासाठी इथे येणार आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. लेले काकू इकडे इकडे. दंडवते काकू. आता बघा काय गाणं. हिची चाल तुरू तुरू. हा तर मी सांगतो त्या स्टेप्स बघा, नीट बघा. हे बघा, बघताय ना सगळे. हिची चाल तुरू तुरू. हा थांबा. हा जरा गोंधळ झाला. हा आला. हा ते जरा हे झालं. हे बघा, हे असं आहे. हिची चाल तुरू तुरू. हा ती केस डुरू भुरू भुरू. हा भुरू भुरू. एवढं आज करायचंय आपण. लेले काकू अहो दुधी कशाला दाखवताय. अच्छा दंड आहे तुमचा. बरोबर ठीक आहे. दंड नका दाखव. हे असं आहे. असं नाही आहे ते. दंड नाही दिसला पाहिजे. बॅक साईडला आहे ते. हां ओके. याची प्रॅक्टिस करायची आहे आता. लक्षात आलं सगळ्यांनी. उद्या ह्याच वेळेला आपण भेटायचं आहे. ओके प्रॅक्टिस करा सगळ्यांनी. हां ओके बाय. येस येस. बसा. नमस्कार. वेलकम. मी कोरिओग्राफर सॅम चौगी. सॅम चौगी. येस स्वागत आहे. ओके आपण. मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. मी अवली लवली कोहली. नाही हे वेगळं आहे. मी तुम्हाला तुमची नावे विचारली. आम्ही आमची नावेच सांगितली. ही नावे आहेत तुमची. ओके तर तुम्ही कोहली फॅमिली आहात. नाईस डान्स ग्रुप. हा आणि हेअरस्टाईल सुद्धा सेम आहे अगदी सगळ्यांची. फक्त मावशी तुमची अपर लिप्स तुम्हाला काढावी लागतील आणि पोट थोडंसं आत घ्यावं लागेल. मग 4 जणींचा डान्स मी मस्त बसवेन. ओके छान डान्स होईल 4 जणींचा. नाही मी मुलगी नाही. मी यांचा बाबा आहे. हा माझा बाबा आहे. हा माझा पण बाबा आहे. हा माझा बाबा नाही. हा माझा नवरा आहे. आणि मी माझाच बाबा कसा होणार. मी यांचा बाबा आणि हिचा नवरा आहे. थांबा ना रे. अरे काय सांगताय तुम्ही मला. एनिवे मला सांगा डान्स कोणाकोणाला शिकायचा आहे. डान्स मला शिकायचा आहे. डान्स मला पण शिकायचा आहे. डान्स मला शिकायचा आहे. मला डान्स शिकायचा शिकायचा आहे. एक मिनिट. तुझं कशाला वेगळं रे थोडंसं. यांच्या बरोबरच पाहिजे ना. आणि 1 मिनिट परत तेच होत आहे. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारतोय डान्स कुणाला शिकायचा आहे. तर आम्हाला असं म्हणा म्हणजे मला कळेल सगळ्यांना शिकायचा डान्स. हे कशाला पाहिजे ना तुमचं. हे नका करू. ओके तर तुम्हाला डान्स शिकायचा आहे. काही स्पेशल ओकेजन आहे तुमच्या घरात ज्यासाठी तुम्हाला डान्स शिकायचा आहे. मी सांगू. हा बोल. मला नाही माहिती. असं नका करू. मी रिस्पेक्टनी बोलतोय की नाही तुमच्याशी. हां सगळे येऊन माझ्याकडे शिकू नाही शकत. मी फार कमी जणांना शिकवतो. प्लीज असं करू नका. हां तुम्हाला नाही माहिती तर का बोललात तुम्ही. कुणाला माहिती आहे. तुला माहिती आहे. मला सांग तुम्हाला का डान्स शिकायचा आहे. हो माझ्या मामाचं लग्न आहे. अच्छा. माझ्याही मामाचं लग्न आहे. आहे लग्न माझ्या लहान भावाचं. ठरलं एकदाचं लग्न. त्याचं लग्न ठरतच नव्हतं. हे कशाला वेगळं बोलतोय. आता मध्ये तू वेगळं कशाला बोलतो रे तू. त्या तालाची सवय होते ना आम्हाला सुद्धा. चौथं असं वाटतं की आता असं येणार आणि वेगळं. हे कशाला बोलतोस तू. अरे कोण आहे ते. अरे मी शिवाली आवली कोहली. अरे नाही. शिवाली आवली कोहली. अरे मी पावली आवली कोहली. मी अवली लवली कोहली. अरे
अरे मी प्रश्न नाही विचारला तुम्हाला की कोण आहात तुम्ही. आपण असं सहज करतो ना, अरे यार कोण आहे अरे. मी शिवाली अरे 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 हे. आवली आवली कोली. मी आवली लावली कोहली. अरे घाबरे. नका करू यार असं. नका करू यार असं नका करू. ओके ओके. तर तुम्हाला आता डान्स शिकायचा आहे. ओके, तर तुम्ही काही गाणं ठरवलंय का तुमचं? कुठल्या गाण्यावर तुम्हाला डान्स करायचं आहे ते? हो, शिवालीचं गाणं आहे खलबली है खलबली. दिवालीचं गाणं आहे ले गई दिल मेरा मंचली खलीवली खलीवली खलीवली. पावलीचं गाणं आहे मी रात टाकली मी कात टाकली मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली. आणि आवलीचं गाणं आहे टिप टिप बरसा पाली. आता थांबा, आता कोणी बोलू नका. टिप टिप बरसा पाली. पाली आहे ते गाणं. टिप टिप बरसा पाली आहे ते गाणं. हा, पाली भिंतीवर मुततायत आणि टिप टिप पडतंय पाणी. असं आहे ते. टिप टिप बरसा पाणी असं आहे ना ते. माझी चूक झाली. हा हा, माझं गाणं आहे मारडाली मारडाली. मार डाला आहे रे ते. मार डाली. किती लीचा हट्ट हास रे. प्रत्येक वाक्यात ली घुसवा कशाला करता? आणि ही 4 चौघांची वेगवेगळी गाणी कशाला करताय तुम्ही? कारण आता हास्य जत्रा येणार आहे 4 वेळा. काही गरज नाही, मध्ये प्रमोशन घुसवायची काही गरज नाही. 4 गाणी वगैरे काही करायची नाहीत. एकच मामा आहे ना सगळ्यांचा. एक गाणं पण ते छान करू आपण. छान कोरिओग्राफ करून देतो. लक्षात आलं? मला सांगा, गाण्याच्या आधी तुमची काही एक्सपिरियन्स वगैरे आहे, असा अनुभव आहे तुमचा? हो, हा. मला येतं कथकली. हा. मी भरतनाट्यम शिकली. मी कुचिपुडी शिकली. मी पोवाडा. हा काय रिदम आहे तुझा? मी पोवाडा. पोवाडा डान्सचा प्रकार आहे. अरे वीर रसाचा प्रकार आहे तो. गाण्यातला प्रकार आहे पोवाडा. खाशील रे माझ्या हातची. नको रे, याला सांग ना बाबा. हे असं नका करू तुम्ही. हे असं तुम्ही नीट वागा. मी जे बोल यार, कोण आहात यार हे सगळे? मी शिवाली आवली अरे कोली. नाही. मी दिवाली आवली कोली. सहज- मी पावली आवली कोली. मी आवली लावली कोहली. यार एक मिनिट, तुझ्या वडिलांचं नाव काय रे? लवली टवली कोहली. त्यांच्या वडिलांचं नाव काय? टवली कवली कोहली. त्यांच्या वडिलांचं नाव काय? कवली घवली कोहली. त्यांच्या वडिलांचं नाव काय? घवली सवली कोहली. आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय? सवली भवली सरंजामेकर. अरे मग सरंजामेकर आडनाव होतं ना, मग कशाला कौली सुरू केलं? सरंजामेकर मध्ये रिदम सापडत नव्हता. अरे कशाला मारायला रिदम पाहिजे तो? सरंजामेकर भारदस्त आडनाव आहे. अरे सरंजामेकर जर कंटिन्यू केलं असतं, हे नाही हे जन्माला चाललं नसतं. डोक्याला ताप मारायला कुठून आणले? तर काय चाललंय तुमचं? हे बघा, आता मी सांगतो ते ऐकायचं. मी एक गाणं तुम्हाला देणार, कळलं? त्या गाण्यावर बसवायचं असेल तर गाणं बसवतो मी. हां, गाणं तुमच्यासाठी हे देऊया, लागली कुणाची उत्सकी हे गाणं देऊया. हे गाणं ऐकलंय का कोणी? हा ऐका, आता ऐकवतो. प्ले. हा, आता मला पंजाब मेल म्हणून ती येते मध्ये कोणती, आणि सगळे अगं हो हो कुठे चालली पंजाब मेल, यासाठी मध्ये एक सुंदर मुलगी पाहिजे. मी आहे मुलगी. मी पण आहे मुलगी. मी आधी मुलगी होते, आता बाई झाले. मी मुलगी पण नव्हते, बाई पण नाहीये. कशाला बोलतो रे मग? बोलतो कशाला? मी मुलगी पाहिजे म्हणजे तू कशाला बोलतो? पण मी सुंदर आहे. आरशात तोंड जाऊन बघ काय सुंदर आहे तू. आरसा टपलीत मारेल तुला. काय सांगतो ते ऐका. ये तू इकडे, तू इकडे, इकडे इकडे. तू तिथून यायचं, कळलं? तू नर्तिका म्हणून तिथून यायचं. हिच्याकडे बघून सगळ्यांनी अगं हो हो कुठे चालली बिगी बिगी पंजाब मेल, कळलं? तू पंजाब मेल आहेस, यायचं मध्ये, कळलं? चल चल रेडी, सुरू कर. तुम्ही तिघांनी म्हणायचंय. हा, उभे राहा उभे राहा. हे बघ, 1 2 3 4 ये चाहिए मेरे को, कळलं? रेडी, 1 2 3 स्टार्ट. झुक 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 झुक. तुझ्या त्याला मारेल ना मी. कशाला पाहिजे पॉ? कशाला पाहिजे? तू येतोस कशाला पॉ घेऊन तुझा? तू पॉवर लाच मारेल तेव्हा कळेल तुला. लोक नका खाऊ यार, सोप्पं आहे ना यार. अगं ही आहे ना, ही
तू ट्रेन नाही आहेस, तू नर्तकी आहेस, पण तू ज्या स्पीडनी येतेस बिगी बिगी, त्यामुळे ह्यांनी तुला पंजाब मेलची उपमा दिलेली आहे. लक्षात आलं का तुझ्या? अगं चालली कुठे बिगी बिगी पंजाब मेल, असं आहे ते. लक्षात जाऊ दे, हे गाणं जाऊ दे, हे कॅन्सल करूया गाणं. तुम्हाला जरा सोपं गाणं द्यावं लागेल, तुम्हाला जमेल असं गाणं देतो. हां, तुम्ही या गाण्यावर नाचा. शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा. हे ऐकलं असेल तुम्ही? हळू हळू, ही सगळी एनर्जी स्टेपमध्ये लावा. हां, कशी असेल? शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा. ये चाहिए मेरे को. लक्ष. हाँ, तू गप्प बसा, मार खाशील. तू ग्रीन घातलेला आहेस, तू सुरू कर. हा, पोपट होता सभापती, तू ग्रीन घातलेस, तुझ्यासून सुरू कर. 1 2 3. कुठे चालली पंजाब मेल? पोपटावर बसून. अरे हे पोपट आहे उभा. सभापती झाला उभा आणि पंजाब मेलला म्हणाला, कुठं कुठं पोपट म्हणाला, पोपट म्हणाला. गचका गचका हे काय एवढंच? गचका गचका. हे अरे, आणि मग पोपटाला लागली उचकी, मिठू 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 मिठू. आणि मग कावलीला पण लागली उचकी. कोकिलीला लागली उचकी. कु कु पोपट आहे उभा. आणि मग पंजाब मेल म्हणाली पोपटाला, गचका 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 गचका. सभापती झाला मोठा. पोपट उडाला. आणि पोपट आहे उभा. कोकिलीला लागली उचकी. पोपट आहे उभा. जंगलामध्ये ती गेली, पण आपली छान तालीम झाली. आता येणार प्राजक्ता माली. क्या बात है. रिदम आणि यमकांचा मेळा जमला होता, स्नेह संमेलन होतं. क्या बात, खूप भारी. बघूया त्याला हास्यरसिकांची कशी दाद मिळते ते. प्रसाद दा. खलास यार, खलास खलास. ही सिरीज मला भयानक आवडते, वेड्यासारखी आवडते. आणि सगळ्याच तुझं ऑब्झर्वेशन इतकं मायन्यूट होतं त्या सगळ्या कोरिओग्राफर्सचं जे असतं ते, की मध्येच ते असे डान्स करून बघतात, त्यांचे कपडे, आणि फॅन्टॅस्टिक ऑब्झर्वेशन, फॅन्टॅस्टिक. फार मजा आली. आणि आज तू कोरिओग्राफर आहेस आणि अवली लवली कोहलीची सिरीज आहे. आणि मी तरी मला परत एकदा सांगायला फार आनंद होईल की बॉलिवूडमधले सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजा त्यांनी पण अवली लवली कोहलीवरती रील केलंय. सो आपल्या सगळ्यांसाठी एकदा, तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. मला सगळ्यात आवडलेले 2 पंच म्हणजे मावशींचे अप्पर लिप्स आणि पॉ. अशक्य आहात तुम्ही यार, अशक्य आहात. वा वा, मजा आली, खूप मजा आली. मंडळी, असं म्हणतात की दिसतं तसं नसतं, पण जे दिसतं ते सगळंच चुकीचं नसतं, पण त्यानं खरंच खूप काही फसतं. आता हेच समजून घेण्यासाठी पुढील प्रहसनात बघा तुम्हाला काय काय दिसतंय ते, आणि ते दाखवण्यासाठी मंचावर येत आहे दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, कोळीवाड्याची रेखा, वनिता खरा, विरोधाचे नवे पंडे, ईशा डे, आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. तिकडे वाव, काय माझ्याकडं बघा तरी. तुझ्याकडे आता काय बघायचं? काय राहिलं बघण्यासारखं? वाव, काय व? निसर्ग बघा मग. तो काय बघायचा निसर्ग? कोकणात केवढा सुंदर निसर्ग आहे, तो जाऊन बघ. वासाठी निसर्ग बघते. समोर काय बघता माय? कोकीला बघतोय. कोकीला बघता माय?
बाजूला तो पोपट बसलाय तो नाही बघत. मिठू मिठू बोलतोय न तो नाही दिसत आहे. कोकिला बघता येत कोकिला वरडली ना की पावसाची रिमझिम सुरू होते नाही तर कोकिलाच्या तना उडाली कोकिला उडाली. उडवलीस तेवढीच बघण्यासारखी होती. वो काय झालं बघा ना काय मस्त वाटताय नाही निसर्ग ही गुलाबी थंडी आता जाणवली. थंडी आहे या थंडीत यो गरमागरम भुट्टा. कसला भुट्टा फालतू भुट्टा अहो टाकून काय दिला वा? पचपचित तो काय चव आहे. चव नाही लो पाहुण्या पोटभर जेवत अशी गत आहे त्याची. काय बोलता वाय? नाही अरे भुट्टा कसा पाहिजे. अरे माझ्या तरुणपणी ना वो नाही त्या काली मी कॉलेजला असताना आम्ही आंबोली घाटात जायचो. असलं मोठे मोठे बुट्टे पेलायचे. आता तो जमाना आता राहिलाय आहे काय? आता बघा यो वातावरण एन्जॉय करा. काय बाई तल हाय नाही आता एवढंच हा त्याच्यापेक्षा ना बाटलीचा बूत असा उपडी ठेवून त्याच्यात पाणी भरून ते बघत बस. आता सगळ्याला कशी नावं ठेवताय व? नाव ठेवण्यासारखी जात ह्याला तल म्हणतेस तू. मग अरे माझ्या तरुणपणी काय तली होती एक सो एक समुद्र एवढी माहिती आहे. समुद्राला तल म्हणत असता तुम्ही. काय बोलता हो? ते जाऊ दे. काय आपली 17वी अॅनिव्हर्सरी आहे नाही ना आता. मग त्याच्यात काही नवीन आहे. म्हणजे एन्जॉय करा मस्त आहे बघ. बाय काय पक्षी उडतायत नाही. तर उडणारे पक्षी आहेत ना ते. वसाड्यांना उडण्याशिवाय काय पर्याय आहे दुसरा. खायचा उडायचा आणि लोकांच्या अंगावर असे चित्र फावरायची. काय बोलता वाय? नाही तर काय वसाड्या चड्डी पण घालता येत ना. ते जाऊ दे. काय माझा असा भुट्टा खाताना इथं तल्याकाठी फोटो काढता मग काय? कशाला काढा ना. हे, काय? एकूंदा काढता काय? एकूंदा काढता काय बाई ते नीट तिथं तिथं जाऊन हा. काढा. त्यासाठी फोटो काढते आग लागली किंवा तोंडाला ते इकडे बघ. काढा काढा. हा बस बस हा झोप माझ्या मांडीवर. रोमांस करताय तो वाचडी. Sorry. काय सॉरी सॉरी लावला वाय. सॉरी काका. जोडीन आली वाय ना. हा. आम्ही पण जोडीन आलेला आहे. आम्ही नाही तुमच्यासारखा रोमांस करीत तो. तुमची कुठे जोडी आहे? मग काय तुला बेडूक बसलाय पाण्याच्या बाहेर. काय बोलता वाय? काय बोलतोय म्हणजे आग लागली तुमच्या गाण्याला ती. हा, काय आजकालची गाणी आहे. अरे आमच्या तरुणपणी काय गाणी होती माहितीये. तुमच्या तरुणपणातला गाणं आहे तो. काय सांगतायत? कसं वाटलं तुला सरप्राईज? अमेझिंग. म्हणजे दरवर्षी तू अॅनिव्हर्सरी विसरतोस आणि यावेळेला तू लक्षात ठेवून इतकं सगळं सरप्राईज प्लॅन केलंस म्हणजे यू आर द बेस्ट. अरे तुझ्यासाठी एवढं नाही करणार तर कोणासाठी करणार ईशा? काय बोलले ऐक ना, चल आपण तिकडे पाण्यात ना असं पाय टाकून बसूया. ये ते ये जवानी हे दिवानी मध्ये बघ. तू तशी ना तू तू जा जा. तू या जा त्याच्यासारखं. वो काय काय बघितला हो काय कसे हातात हात घालून बसली आहेत. आपण पण बसूया काय हातात हात घालून. काय आता म्हणशील हात धरा उद्या पपी मागशील. वो काय बोल काय बोल हा. उद्या म्हणशील तलावात प्यावाला जाऊया. तू काय आपलं काहीतरी केवढी अनरोमॅन्टिक आहे हो तुम्ही. हा, हा. ते बघा कसले रोमॅन्टिक आहेत ते. हे रोमॅन्टिक आहे आयशिया बाबाजी. ओके नको ना. शिप्रिया तुझ्या ना रोमॅन्टिक गिरलं जरा आवर घाल. सगळं पाणी माझ्या अंगावर उडतंय. सॉरी सॉरी काका चुकून. काय सॉरी. सॉरी. हा मूड आलाय ना तुम्हाला घरात बसताना जाऊन. इथं कशाला आली वाय. आणि रोमांस मला चॅलेंज देऊ नका. तरुणपणी मी लय रोमांस केलाय. हो चला तुमचं रोमांसचं लिमिट माहितीये मला. बसा इथं. काय लिमिट माहितीये. रोमांस करता. त्याशिवाय काय 2 पोरं झाली. रोमॅन्सचा लिमिट शिकवते. वरांचा काय परत माकडांना पण होता त्याचा काय एवढा आहे. फावाड जसं बोलीस. अरे ईशा चंद्र कुठे? अरे तू आहेस. एवढी सुंदर दिसतेस ना तू ईशा. खरंच खूप सुंदर दिसतेस. तुझ्यापेक्षा फक्त एकच स्त्री सुंदर आहे या जगात. कोण? ही काय? अरे तूच आहेस. तुझंच सॉरी यार. काय करू मी तुझं. काय करू मी तुझं काय करू मी या मुलाचं.
माझी श्रद्धा कपूर अगं जस्ट एक तुझ्याकडे बघून जस्ट मला एक शायरी आठवली मी वाचली होती ती माझी नाहीये म्हणजे असं आहे की इन नाजुक होठों को छुपा के रखना इन नाजुक होठों को छुपा के रखना हम आशिक बड़े बेशरम हैं नजरों से चूम लेते हैं ऐकलं काय हाँ ऐकलं नजरों से चूम लेते हैं आणि 2 घंटे के लिए रूम लेते हैं काही नाही काही नाही ऐकलं काय काय ऐकली नाही म्हणजे हे रोमिओ आहेत ना असंच असतात काय एक मिनिट हा खरं प्रेम आहे ना मग खोटं वागायची काय गरज आहे खोटं कोण नाही ते काय वने मी तुझ्यावर केवढा प्रेम करतो तरी खोटं कधी तुझ्या कौतुक केली नाही नाही अरे पापच नाही मनात माझ्या मी यांच्यासारख्या श्वासा नाही मारीत जाऊ तू खोटं कौतुक करतोयस हे चंद्रविंद्र सगळं खोटं करतोयस तू म्हणजे अगं नाही खोटं का करेन मी बोलतायत ऐकलंस का अगं ते बोलतात जाऊ दे ना ते म्हातारे आहेत, त्यांना काय माहिती रोमांस आणि काय तू माझ्याशी बोल ना सोड ये नाही गप्प बस तू काय? दरवर्षी अॅनिव्हर्सरी विसरतोस यावेळेला लक्षात ठेवलीस एवढं सरप्राईज प्लॅन केलंस का म्हणजे एखादी महिना पटवलं नसेल तुम्ही गप्प बसा ना काय झालं? काय बोलताय म्हणजे हे सगळं ओ म्हणजे मला आता कळतंय काय 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 म्हणजे तू गेले 6 महिने जे खोटं असं एक्स्ट्रा चांगलं वागतोयस माझ्याशी म्हणजे तुझं बाहेर काहीतरी आहे हो क्या? अगं ईशा नाहीये ग ऐक माझं बाहेर काही नाहीये अगं 6 महिने काय 6 महिने एवढी वर्ष मी तुझ्याशी चांगला वागतोय की नाही गेले 6 महिने मी फक्त तुझ्या लक्षात आणून देतोय की मी चांगला वागतोय बस बाकी काही करत नाहीये मी तुझं आहे काहीतरी अगं नाही तू चांगला वागतोयस अगं चांगला वागतोय हा कसा काय प्रॉब्लेम असू शकतो मला कळतच नाही बायकांचं मला खरंच कळत नाही ईशा सोड ना अगं त्यांचं नको ऐकूस ते कोण आहेत त्यांचं ऐकायला काहीतरी आपलं हे बघ तुझी शपथ नाही ते माझी खोटी शपथ घेऊ नको क्या मी तुझी खोटी शपथ का घेईन ईशा नक्की नक्की म्हणजे काय काय सच्ची नाहीये. सच्ची सच्ची स्मुच्ची बस येडी मला पाय टाकून बसायचं चल पाय टाकून बसायचं म्हणे दुसरं सांग बस अरे तुझ्यासाठी सरप्राईज आणलं होतं विसरलो अजून एक म्हणजे अरे खूप आहे ते त्यातलं एकच आहे डोळे बंद कर काय झालं बघितला अजून एक सरप्राईज आणलाय नाही डोलं बंद करायला सांगितलंय कसलं सरप्राईज आता बघ ढकलील तू बारे तुम्हाला ढकलायला गेला अगं नाही मी ढकलायला आणि तू असं बरोबर मला हात लावून तुम्हाला ढकलत होता हात नव्हतो लावत मी काका मला वाचवा हा माझा नवरा आहे पण आम्हाला ना ढकलत होता तुम्ही बोललात ना तेव्हा बरोबर मला वाचवा ना. अगे गप्पा बस त्यांच्या मागे जाऊन का लपतेस कोण आहे ते कोण म्हणजे उगाच काय बायकांना इथं आणतात पाण्यात ढकलण्यासाठी म्हणजे काय बॅक स्टोरी आहे त्याची काय म्हणजे पेपरात छापून आलेला आहे झाकले डोले ढकलली बायकोला एक माणूस आला होता बायकोला घेऊन त्यानं डोले बंद करायला सांगितलं आणि ढकलला आणि पाण्यात मगरी केवढ्यात मध्ये त्या बाईला खाऊन टाकली पुरावाच नसते गेली केसच उभी राहिली नाही मग लपडी करायला मोकला झाला करायचं अगं नाही ग बाई काय नाही ह्यांच्याकडे कुठे लक्ष देते काय हो काय इकडे काय लोक काय ढकलायला आणतात बायकोला येतात म्हणजे हा मग काय तुम्ही काय बायकोला ढकलायला आणलंय ही ढकलली जाईल आणि पुरावा नष्ट करायचा तर एकच मगर पुरवलीला काय बोलता म्हणजे 3 मगरीनी 22 दिवस डबल शिप केली तरी उरली अरे पाण्यात ढकलली ना तर पाण्यानं असा घाबरून पळून जाईल तिकडे माहितीये कसा तुचड्यासारखं बोलता वाय मला कट्टा बोलता माझ्यावर प्रेमच नाही तुमचं दाखवू तर बघा पाणी नांग काढलं बघा आटलं बघा पाणी काय जा त्यांना समजावा म्हातारे चिडली आहेत त्या माझं बघीन मी तुमचा बघा तुम्ही घे माझंच बघतोय माझ्याकडे तुमचं हे करू नका रोमांस करता बोलूस मोठे ते काय झालं प्रेमच नाही तुमचं माझ्यावर नाहीच आहे लग्नाच्या 2 वर्षानंतर सुद्धा एखादी बाई म्हणते माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो एक तर ती बाई भोली असते नाही तर बिंडूक असते काका मला पण वाटतं हा माझ्यावर प्रेम करतो खूप आणि 2 वर्ष होऊन गेली आहेत म्हणजे मी भोळी आहे मी भोळी आहे ना खरं नाहीयेस तू भोळी म्हणजे बिंडू घाव तुम्ही बिंडोक म्हणाला मी नाही म्हणालो मला बिंडोक म्हणाला भोळी नाही तर बिंडोक ना
अहो मी नाही म्हणालो बिंडोक, ते म्हणाले की नाही बिंडोक. सांगा ना हिला. आता- हो तुम्ही गप्प बसा. हो, बोलू ईशा, असं? ईशा ऐक ना, डोळे बंद कर ना तू, प्लीज डोळे बंद कर. मला सरप्राईज. ढकलील तू. त्यांच्याकडे का मी डोळे नाही बंद करू शकत. त्यांच्याकडे का बघतेस? ते कोण आहे? हो की मी डोळे बंद करणार नाही. तुला द्यायचं असेल तर असं दे. मी डोळे वगैरे बंद करणार अरे नाही. ठीक मला आहे, भीती ठीक वाटते. आहे. मी नाही डोळे बंद करणार पण. कळलंय की बाई किती वेळा आहे बोलतेस. हे असं घे, बोलू नकोस घे. काय सोन्याचे कानातले आहेत ते. त्या दिवशी गेली होतीस, तू बघितलंस, आपल्याला तेव्हा घेता आले नाही, तुला आवडले होते म्हणून आज आणले. हे सरप्राईज द्यायचं होतं मला. ओके तुझ्या लक्षात होतं. लक्षात होतं. किती सुंदर. हे बघा किती सुंदर आहे. चांगले दिसत आहेत नकली आहेत नकली. अगं तू 40 रुपये मिळतात ट्रेन मध्ये. म्हणजे का तू अॅनिव्हर्सरीला नाही, ईशा. डुप्लिकेट कानातले आणले. ईशा नाही आहेत ते डुप्लिकेट. खरे सोन्याचे तू पाण्यात टाकलेस. अरे तुम्ही कळतं का? खरे सोने 25,000चे होते ते. त्याला सांग तू, तू वेडी आहेस जरा, वेडी आहेस तू. खरं होतं ते. खोटं आहे ते. खोटं आहे काय? खोटं ते आहे. बोलले काका खोटं आहे, अगं ते duplicate आहे. कोण आहेत मला कळत नाहीयेत. कोण आहेत ते? हे बिल घे, बिल बघ. मला सांगते अरे खरे 25. खरं बिल- काय कसला घरा असे 100 बिल मी आणू शकतो डुप्लिकेट. मी उद्या ताजमहल घेईन, बिल आणून दाखवीन, पटेल तू म्हणलं. काय बोलता माहिती काय बोलतोय म्हणजे काय खोटं बोलतोय. तुम्ही जरा गप्प बसा. काय? हे तरी आपलं ताजमहल आणतायत, बिल आणतायत. खरे कानातले मी तिला आणून दिले होते, तुमच्यामुळे तिने फेकले. आता कुठे गेले असते खरं कुठे गेले असतील? गेले ते, संपले आता कानातले. मूर्ख कुठली. सॉरी. सॉरी म्हणजे तू तिकडे एक तर कानातले ढकललेस, माझ्यावर विश्वास ठेवत नाहीयेस, ह्यांचं ऐकून डोळे बंद करतेस. चिडू नकोस ना आता माझ्यावर. सॉरी म्हणते ना मी. सॉरी काय म्हणतेस तू? आय लव्ह यू ना. आय लव्ह यू. आय लव्ह यू. मोबाईल चेक करा. मोबाईल कशाला? मोबाईल चेक करा. काय गरज आहे? मेसेज बघा सगळे. ईशा, ईशा मोबाईलचं काय आहे? ईशा मोबाईलचं काय आहे? अंगठा दे. कशा? ओपन कर. अगं ओपन कर. पासवर्डच नाहीये. काय ओपन कर, ओपन कर. पासवर्ड नाही नाहीये पासवर्ड. खोटं बोलता बाई. वेडे आहात जरा. काय झालं? वेडे आहात तुम्ही. का मी फोन आहे तिच्या हातात, मी का खोटं बोलेन पासवर्ड नाहीये असं? नाहीये पास. कधी- नाहीये पासवर्ड. कारण मी चांगला माणूस आहे, माझी काही बाहेर लफडी नाहीयेत म्हणून नाहीये पासवर्ड. कळलं का? पासवर्ड नसणं हे शुद्ध चारित्र्याचं लक्षण असतं. नाही पासवर्ड नसतं हे वेलचे वेली मेसेज डिलीट करण्याचं लक्षण असतं. काय समजलं? मेसेज बघू म्हणताय. हा तुम्ही चेक करा नंबर काय सेव्ह केलंय तर. इस्त्रीवाला असतो, पेपरवाला, झाडूवाला असं. तुम्हाला कसं कळलं काका? हा. इस्त्रीवाला. सगळं माहिती आहे मला. इस्त्रीवाला 4 साड्या पाठवल्या. हा मग ओके तू कोणाचा तरी नंबर इस्त्रीवाला म्हणून सेव्ह केलास. काय? इस्त्रीवाला ओके. नक्की घे. इस्त्रीवाला ह्यानी काही होणार नाहीये ईशा. इस्त्रीवाला म्हणजे तो खराच इस्त्रीवाला आहे. तुझ्या 4 साड्या नव्हते का दिला त्या दिवशी आपण? मला नाही माहिती. फालतूची रोमॅन्टिक व्हायला आली होतीस. फालतूची रोमॅन्टिक. हो फालतूचीच रोमॅन्टिक व्हायला आली होतीस. काय तर म्हणजे सॉस उडवायचंय अंगावर. सॉस उडवलास, भूस तुझ्याकडे, स्वतःवर उडवलास. सॉस उडवण्यात काय रोमॅन्टिक पण आहे मला कळत तुला नाहीये. नाही कळत. रक्त नाही काय करायचं कर? त्याची साडी नाही का बरोबर दिली? आहे. आता लगेच माझ्यावर उलट. तू तुझ्यावर आलाय ना आता सगळं माझ्यावर उलट. एक मिनिट का? इस्त्रीवाला काय माहिती कोणाचा नंबर इस्त्रीवाला म्हणून सेव्ह केलाय. मला नाही माहिती. हॅलो हॅलो बबलू. हाँ बोलो साहब जी. एक मिनिट मला नाही घे, बोलायचं काय. बोल. What? ओके, बोल घ्या. हॅलो. हेलो हाँ बबलू बोल रहा हा है बस बस जयराम जी बस. आता पुरुषाच्या आवाजात बोलायची काही गरज नाहीये. कळलंय मला सगळं. कौन बात कर रहे हो? कहाँ बात कर रहे हैं? हमें कौन समझ में नहीं आ रहा. बहन जी हम बबलू बोल रहे हैं, वो ड्राई क्लीनर्स. इस्त्रीवाला बबलू. हाँ वो कल साहब ने वो 4 साड़ियाँ भेजी थी ना, वो कुछ सॉस गिराया था वो. जल्दी लाओ इसलिए फोन किया. वो साड़ी लाओ. हाँ कल सुबह ही आ जाएंगे. जल्दी हाँ लाओ. हाँ, जयराम जी. सॉरी. सॉरी ओके सॉरी. सॉरी म्हणे. सॉरी. सॉरी काय ईशा? काका नाही होता जातो तो चांगला आहे खूप. वहिनीनू तुम्ही एक नंबरच्या ना भोले आहो. लपडेबाज माणसं असतात ना ह्यांच्याकडे 2-2 मोबाईल असतात. विचारा पाहिजे ते. एक मिनिट माझ्याकडे 2 मोबाईल आहेत. नाही. आणि 2 मोबाईल ठेवणारे कोण लफडेबाज असतात? तुझ्या बाबांकडे 2 मोबाईल आहेत. बोल आता. बोल सांग, जा त्यांच्याकडे जा. जा काका मला वाचवा. जा. ओके गप्पा बस. खूप डेंजर माणूस आहे. मला नाही आवडत. माणूस आहे. आपण जाऊया इकडे. मला नाही राहायचं इकडे. चल. हो माझे बूट घे, बूट घे. हो इकडे तुझे बूट. हो घेऊन जा ना. जरा समजावा त्यांना आणि बोला काहीतरी बोला. नाही लेखकानं आज काय दिलंच नाही बोला.
बघायला ठेवलं. मागासपासून गप्पास भूक लागली असेल ना तुला? नखावडी लागली आहे. लागली आहे ना? नखावडी लागली आहे. होय होय. ना? बरं बरं, एक काम कर, हा काहीतरी ऑर्डर कर आणि हा मोबाईल घेऊन जा हा. आणि फुगल पे कर. आणि तू म्हणला मोबाईल नको. मला काय गरज आहे मोबाईल? सोबत बायको असताना काय गरज आहे मोबाईलची? चालेल. हा, चांगली ऑर्डर कर. होय. आणि हा बघ, हा. घेतलंस की इथं इथं बोलून इथंच येते, हा, पटकन ये. हा, सावकाश जा. हाय. हे शकीरा, काय येडी झालीस काय तू? किती मिस कॉल देतेस? हा, अरे दोनदा उचलला नाही म्हणजे समजा मी बायको बरोबर आहे, एवढं साधं कळत नाही तुला? एक काम कर, उद्या संध्याकाळी 5 वाजता भेटूया. हा, चल ठेवतो फोन. चला परत मजात जा. वा वा, काय विषय, काय ट्विस्ट, एकदम शकीरा शकीरा. मजा आली. प्रसादा, मला मोरे शकीरा काय केलंयस तू असं आयुष्यात मोरे? मला काही सुचतच नाहीये. म्हणजे विषय छान होता, विषय मांडला, पण मोरे शकीरा काय असं करतोस तू प्रभाकर? सई तू बोल तू. मला असं वाटतंय की प्लॅटॉनिक हे प्रसादोकांना हतबल करणाऱ्यांपैकी एकमेव असतील. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. खूप रिलेट होणारी सिच्युएशन होती. खूप आपण असं बघितलंय किंवा बघतो की नवरा बायकोंमध्ये अनबन होते ती अशी असते कधी कधी, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडमध्ये जी अनबन होते ती कधी कधी अशी असते. त्यामुळे खूपच ज्वलंत विषय होता असं म्हणायला हरकत नाही. बढिया. थँक्यू कोकिळा, थँक्यू गाईज. आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. तेव्हा बघायला विसरू नका, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा संवार. नमस्कार मंडळी. वाढत्या तणावात हास्याची भरघोस पगार वाढ घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवार. मंडळी, आज एका कपलला एका वेगळ्याच टोल नाक्याला सामोरं जावं लागणार आहे. चला तर बघूया ही विनोदाची टोळधाड इथे कशी पडते ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्य जत्रेच्या इरसाल गावकऱ्यांना. आओ, काय झाला? जरा गाडी बाजूला घेऊन थोडासा पाणी देतास काय? लय ताण लागली माका. 1 मिनिट. थांबवलात गाडी? हो, हो. हा. खूप ऊन लागता ना? हा. ये यो गाडी आहे, गाडी आहे, गाडी आहे, गाडी आहे. शाबाय घेऊया, थांब. मगाशी का गाडी सोडलीस मग? व्हाईट बुलेट होती ती. व्हाईट बुलेट? हा? अरे कोणाची होती माहितीये काय? कोणाची? दशरथ आप्पाची. त्याला काय केलं असतं? शाबाईचे पैसे मागायला गेलो, 4 तारखा काढून घेतलं नसतं मग. मी आलाय काय? हे थांबा हे भावांनो. काय? बने हो, हिरवा कलर लावलास, इथे लाल पण केलास, पोपट झालास, भीती वाटते मला. ये वागप साईडला तिकडे. इस्टाप म्हणजे एकदम इस्टाप. किसन देवा. अरे ये किसन देवा. बोल पेंद्या. अरे बोल पेंद्या. हा वाकड्या या राजाला घेऊन चाललाय तरी कुठं? तुझ्या बापाच्या घरी. मावशे 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 मावशे. ओ काका, ओ काका, काही झालं? बाप बीप कोणाचा काढताय तुम्ही? मग वचन तुम्ही माझा रस्ता का हरवताय? ए छोटा चेतन. तुझ्या बाप छोटा चेतन. छोटा चेतन बोलशील म्हणजे बायको समोर छोटा चेतन बोलशील म्हणा? कान फार फोडून बसाऱ्या. हे पोरांनो, हा असं ऐकणार नाही, याला कलर लावायचं. गोल्डन अंगाला जर हात लावलात ना गारी अंगावर घेऊन जाण बसाऱ्या नो.
अहो तुमची उंची किती, सावली किती पडते? आम्ही काय लुटायला नाही आलो इथं. फक्त साधी शबय द्या आणि तुम्ही जा, तुम्हाला जायचं तिकडे. सबई सबई म्हणजे अहो एवढा अंग काढायला काय झाला, मराठी शब्द आहे अहो सवय म्हणजे कोकणातली परंपरा ती. हा. सवय होळी मागतात ते होळी. हा होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी हयती पोरात ना हा. ती अशी लोकांका अडवून त्यांच्याकडनं सवय घेतात. 5-50 रुपये दिले की खुश होतात आपली. लुटारू नाही आहेत ते. ती गावची परंपरा. अरे पण मी यांच्या गावाचा हायच नाही ना, ये मी यांना पैसे देणारच नाही. पण गावच्या लोकांनी शबय द्यायची असं काय नाही आहे का? कोणी देतं, परंपरा आहे ती. तुम्ही जर नाही दिली ना तर मग आम्हाला रंग लायला. ऐका रे माझ्याकडे तुम्हाला द्यायला पैसे नाहीत, सुट्टे पण नाहीत माझ्याकडे. नक्की पैसे नाही आहेत? अरे नाही माझ्याकडे पैसे. बघा. अरे नाही बोलतो तर गलत कसं नाही तुम्हाला. एक काम करतो मग, एक इंग्रजीचं वाक्य देतो ते बोला आणि मग निघून जा. किती पैसे द्यायचे? रक्कम एक 50 रुपये परंपरा म्हणून देऊन टाकावं. 50? 50 देऊन 50च मागतात ना, देऊन टाका. अरे पण उगाच पोरांची हाय लागायला नको तेव्हा. आता तू माझ्या मागे एवढी हायस ना, मग हाय कशी लागेल म्हणा. आता 100 रुपये द्या. 50 रुपये शबयचे आणि 50 रुपये आता कॉमेडी करपली बघा माझी मध्ये. टॅक्स. आता हायचा खाली पडलेला ना तो घ्या. अरे पण बसरून ऐका ना, माझ्याकडे सुट्टे ना. किती आहे किती तुमच्याकडे? पैसे आहेत घ्या. 2000 रुपये माझ्याकडे. 2000 आहेत ना. सुट्ट्याचं काय टेन्शन घेऊ नका. इथं पप्पू मेडिकल वाला आहे ना, त्याच्याकडे सुट्ट गावतील, मी लगेच घेऊन येतो. द्या. कुठे आहे तो अहो, इथे जवळच आहे. जवळ आहे हो. द्या. आणि मी लगेच द्या घेऊन द्या देऊन टाका. ते काय पोरं आपलीच आहेत ती. द्या. जा. द्या इकडे द्या. जवळ आहे जवळ आहे. पटकन घेऊन ये बसऱ्या. काका तोंडावर फर्जी वाटताय ना. लवकर ये रे, लवकर ये, लवकर ये. हा आणि पाहिजे काय आणि काय? काय म्हणून काय बाकी काय बरं आहे ना? चालला कुठे? तलाठी ऑफिसला चालले, ते जरा जमिनीचं काम आहे आमच्या. कोकणात जमीन घेतला वाटतं. हा जमीन माझीच आहे वसऱ्या, ती नावावर करून घ्यायची आहे. अच्छा काय कुणाच्या नावावर करताय? अरे माझ्याच घेणार ना वसऱ्या, दुसरं कोणी नावावर घेणार करून. भडकता काय कशाला? चिडू नका, उडी आहे. चिडू नका, चिडू नका. वहिनी ना तो सकाळी काय 3 शिट्ट्या काढून आणल्या हो काय ना तापलेले. नाही, नाही, काही सवय आहे त्याची. एक विचारू काय, काय ता पत्रिकेत कडक मंगल होता काय तुमच्या? नाही रे. मग पत्रिका कोणाशी जुलत नव्हती काय? नाही नाही असं तर अजिबातच नाही. मग या विदुराशी लग्न काय केलं हो तुम्ही? तुझा बाप विदुर. वसऱ्या, नाही, लव्ह मॅरेज आहे आमचं. तुमचं लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज आहे आमचं. ह्यांना बघायला गेला तेव्हा गावात काय लोडशेडिंग होतं की काय? हे, बारका आहे तो. जास्त बोलू नको हा. लय बोलतो. नाही आपलं नाही ते सांगतात ते काय खोटा नाही, खरंच लव्ह मॅरेज आहे. होय काय? तर काय झाला, महाबळेश्वरला गेलेलं आहे मी माझ्या मैत्रिणींबरोबर. असं सेल्फी काढी होतंय तर पाय सटकलो, दरीत पडणार होते. या माणसानं हात देऊन माका पकडल्यानी आणि मग मी हात कायमच दिले आणि लग्न करून टाकले. म्हणजे पुन्हा दरीतच पडलात? होय. हा जास्त बोलतोय वसऱ्या. कानपाट फोडी ना, जास्त बोलू नको. नाही तो बारका आहे तो. हा. ही फालतूगिरी करण्यापेक्षा तो वसारा जो गेलाय 2000 ची नोट घेऊन त्याला इकडे पाहिजे घेऊन या. हो, तो येऊक नाही. येईल तो येईल. येईल हो, जवळच आहे. 2000 ची नोट आहे, सुट्ट्या करायला वेळ लागतो की नाही? तो ये. हा बने पण नाही, मला 63 आज आहे, जिथं जातो ना तिथं रमतो मी याला. हाय कुठे तो? एक काम कर, हा. तो जो गेलाय त्याला फोन लाव. काकांनो आमच्याकडे फोन नाही आहे. आता काय करता? ठीक आहे. एक काम अहो, कर, रंगपंचमी आहे ना, फोन घेऊन फिरत नाही. खराब झाला तर आज दुसरा घेऊन देणार नाही. हा एक काम कर रे. जो ज्याच्याकडे गेलाय ना तो वसारा 2000 ची नोट घेऊन त्या माणसाचा फोन नंबर दे म्हणा, मी लावते. त्याला पण उपयोग नाही, कारण पप्पू मेडिकल वाला आता टोल नाक्यावर असेल. पण मेडिकल वाला टोल नाक्यावर काय करतोय? पप्पू मेडिकल वाला टोल नाक्यावर काम करतो. हा. अरे पण त्याला पप्पू मेडिकल वाला का बोलतात? कारण त्याच्या बापाचं मेडिकल होतं म्हणून त्याला मेडिकल वाला बोलायचे. ते आता पोराला पण बोलतात. पण काय काय सांगता? करतो टोल नाक्यावर? त्याचं मेडिकल नाही आहे. अरे मग वसारा आधी सांगायचं ना मला. तो म्हणजे 2000 रुपये घेऊन गेले ना वसारा तू यार. येईल कशाला टेन्शन घेताय? एक काम करा, गाडी द्या, मी घेऊन येतो. माझी गाडी तुला कशाला देऊ मी?
ते असे काय करतात हे? आता बघा, मी आता गाडी घेणार तुमची, मी पप्पू मेडिकल वाल्याला शोधणार, त्याला घेऊन टोल नाक्यावर जाणार, तिथे मला बने भेटणार, मग मी आणि बने 2000चे सुट्टे टोल नाक्यावरून घेणार, मग 2000चे सुट्टे बने आणि मी आम्ही तिघं टोल नाक्यावरून येणार. एवढं सगळं करायला माझ्याकडे गाडी नको? असं तुमची गाडी घेऊन जा ना, माझी कशाला गाडी घेऊन जाताय? आमच्याकडे गाडी असते तुमची अडवली असती. अहो ते बोलतात ते काय चुकीचा नाया, केवढं कामा, ह्याच्याकडे जा त्याच्याकडनं पैसे घ्या, परत या, देवा ना गाडी पटकन येतील. हडे उन्हात उभे राहूचा लागता ना. देवा गाडी देऊन टाका, देऊन टाका. चावी द्या गाडीची. गाडीला जायचं आपण लवकर येशील ना? लवकर म्हणजे 5 लवकर मिनिटं या. घाबरू नका तुम्ही. माझं गोगल. वहिनी गॉगल ठेवला वा, बनीला घेऊन ये. बनेला घेऊन येतो. सावकाश जा. वाट बघा काय येतो. टन मार हा. direct खाली. अरे, लवकर या. लवकर या रे. हा, येईल, आलो, येईल, आलो. येईल. येईल तो. टेन्शन घेऊ नका. बाकी होली चांगली झाली ना एकदम मजेत, गावात? एकदम मजेत. पालखी इली की नाही? देव नाचवले का नाही? बेकार नाचवले आम्ही, लय जोरदार होय ना? नाचवले. हा. फक्त यावेळी 2 दिवस जरा उशिरा आली पालखी. का रे? टोल नाका पाडला ना आमच्या गावात. होय काय? हा. टोल नाका पाडला? वसारे टोल नाका पाडला, मग हे सगळे टोल नाक्यावर गेले ते? त्याचं काय? नाही ते असे का सांगून गेले मला कळलं नाही. त्यांना पण माहिती टोल नाका पाडला ते. अरे मग आधी सांगायचं ना वसाऱ्या, 2000 रुपये घेऊन गेलाय तो. तू काही येड्यात का तुम्ही यार? त्याच्यावर चिडू नका. तुमका एक अक्कल नाही, तुमका नीट विचारू की यांना नाही. हा. अशीच कशी दिलीत गाडी तुम्ही? अरे पण मला काय माहित टोल नाका पाडलाय तो? हा वसारा आता मला सांगतोय. आता काय करायचं? आता काय म्हणजे थांबा ना, तुम्ही भांडू नका, मी जाऊन येतो. थांबा, मी जातो. ए वसाऱ्या, ए, ए. थांब इकडं. इथून हालायचं ना वसाऱ्या. ते दोघं आले तू गेल कान फार फोडून तुझा. इथं थांब. हा. आलो बस. हलायचा नाही अडे, उभा अहो, राहू. इथेच आहे, कुठे तू जाताय? गेलास तर माझ्याबरोबर गप्पा कोण मारताला? बया, मेंदू पर्स मध्ये ठेवला साईज का तू? पर्स आणलेली नाही आहे मी आज. अरे देवा, फसवतात कळत नाही तुला? हो काका, कोण कोणाला फसवत नाहीत. ते बिचारे गेलेत, त्यांना यायला थोडा उशीर झाला एवढंच. आणि एवढंच जर तुम्हाला वाटतं ना तर मी जातो. मला सोडत नाही, मग वहिनीला माझ्यावर पाठवा, आम्ही दोघं जाऊन शोधून अरे येडायस राहतो. काय? माझ्या बायकोला तू घेऊन जाणार? मग मला घेऊन चाल, मी येतो तुझ्या बरोबर. तुम्हाला काही माणूस आहे का, अक्कल आहे का तुम्हाला? आपण दोघं गेलो, हा. एवढा मोठा हायवे, वहिनी एकटाही तो उभे राहिला, अख्खा गाव शबाई मागायला येईल त्यांच्याकडं. आई तो बोलता ना, तो काय चुकीचं बोलता नाही. अरे काही यार, नाही तो आपल्याला मदतच करताना तुमका कळणार नाही काय? 2 मिनिटं थांबा अडे, मी त्याच्याबरोबर जाऊन येतोय, पैसे घेऊन येते, गाडी पण घेऊन येते. थांबा अडे. सारखं आपलं सांगितलेलं 50 रुपये सुट्टे ठेवले असते, एवढा सगळं झाला असतं काय? नाही ते काय, अरे काय आहे, तुम्ही काय करू? चल लवकर. गणला वा तुम्ही, गणला हो काहीतरी यांच्या. आता 2000 रुपयाची नोट घेऊन गेला, गेला. तो आला नाही म्हणून दुसरा माझी गाडी घेऊन गेला. बरं ते दोघं पण आले नाही म्हणून तिसरा माझी बायको पण घेऊन गेला. म्हणजे गाडी गेली, पैसा गेला, बायको. अरे वसाऱ्यानो! अरे निदान बायकोला तरी सोरा. अरे वसाऱ्यानो, मला एक काम करा. ए बारक्या, इकडे ब- आईस बापू सुडाय तुझा. याची सनकन पेटवून ना वसाऱ्या. काय झालं? मी लहान वाटतो तुला वसाऱ्या? लहान नाही आहे? मग वरटतोस कशासाठी? अरे काय झालं? अरे मी इकडे गाडी होती म्हणजे इकडे बायकोला मी घेऊन चाललो होतो बाहेर तिकडे. हा. वसाऱ्या होली म्हणून माझ्याकडनं काय ती सवय मागत होते. हा ती परंपरा आहे कोकणातली, शेबय मागतात का नाही? होय. मग 2000ची नोट मी दिले. पुढचा कल्ला आहे मला सांगण्याची काहीच गरज नाही. आय 2000ची नोट दिली, हा. एक माणूस सुटा करायला हा. गेला, तो काय परत आला नाही, हा. म्हणून तुमची गाडी घेऊन दुसरा गेला. बरोबर. तो दुसरा पण आला आला नाही, नाही. म्हणून तिसरा तुमच्या बायकोला घेऊन गेला. हा, रे, बरोबर. अरे तुम्हाला कसं माहित? मला कसं माहिती म्हणजे मी या गावातला आहे. ही गावातली पोरं नाही आहेत, मग ही गँग आहे, गँग लुटणारी. अरे देवा. देवा काय देवा, इथं एखादा हायवर माणूस दिसला ना, त्याला गंडवतात, लुटतात, नाही पळून जातात. अरे देवा, आता काय करू? तुम्ही चला ना प्लीज. तुम्ही या गावातले येणार. होय तर. मग तुम्ही एक काम करा, त्यांना शोधायला चला ना तुम्ही अहो, माझ्याबरोबर. तुम्ही कशाला येता उन्हात आणत ना? ऊन केवढं पडलेलं आहे, हा. आंधीच कारपटलं वय, आणखी किती करपता? एक काम करा, मी त्यांना शोधून आणतो. मला सगळं माहिती तर कुठं असतील तर.
काय झालंय माझ्या जरा चपलेचा ना अंगठा तुटलाय तेवढं बूट दिलं असतं तर बरं झालं असतं. हा, हे पटकन. बूट घेऊन- हा, तेवढा बूट द्या. बूट कशाला मारता अरे काय झालं काय झालं काय झालं? झालं काय झालं काय झालं काय झालं कोण हे बूट कुठे गेलं तुमचं अरे तो वासरा मला बोला चप्पल चांगलं तुला बूट दे मग ते बूट फेकून मारलं तर घेऊन गेला तो वासरा काकानं थांबा एवढं टेन्शन घेऊ नका. हे घ्या तुमचं सुट्ट पैसे आणले माहिती काय 1900 रुपये आहेत. यातले 100 रुपये आम्ही शबाई म्हणून घेतले. हा आणि तुमची गाडी तिथे सावलीला लावलेली आहे इथे उन्हाची तापण्यापेक्षा. हा. आणि काय हो 2 पावलं वहिनींबरोबर गेलो कोणाच्या तरी मागे लागलो ते पण एक बूट घालून नाही, नाही, वसरा पण तुम्हाला बूट पाहिजे नाही. बूट मिळणार तुम्हाला. अहो, काय काका एकदम टेन्शन घेता वाय. आम्ही कोकणची माणसं अशी कोणाला फसवत नाही. आम्ही कोकणची माणसं साधी बोली. फक्त पैशाला जरा लांबवर गेला म्हणून वेळ झाला काय तुम्ही. हे पोरानू काकाने शबाई दिली पण आपल्याला संशय पण घेतलाय त्यांनी. होय रे त्यांना कलर लावलाच पाहिजे. ऐका, तसं नको. वा 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 अतिशय कलरफुल परफॉर्मन्स. सई. मजेदार परफॉर्मन्स होता. खूप छान छोटीशी साधी कॉन्सेप्ट होती आणि खूप साधेपणे तुम्ही सगळ्यांनी परफॉर्म केलं. तुमचा हा साधासुद्धा परफॉर्मन्स खूपच भावणारा होता आणि रसा आज विशेष छान दिसतेस हेअरस्टाईलमुळे. मजा आली तुला बघताना. Thank you. अरुंडा नेहमीप्रमाणे मस्त. बाकी तुमच्या तिघांचं त्रिकोट खूप आवडलं. वा 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 वा. मंडळी तुम्हाला एका सोसायटीत राहायला आलेली पिंकी भाभी आठवतीये? हा, ती आज येणार आहे सोसायटीतल्या जिम मध्ये. चला तर तुम्ही तयार राहा हसण्याच्या एक्सरसाइजसाठी आणि यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेतल्या अतरंगी विनोदवीरांना. एक्का बादशाह राणी बंगला. चला रे मी जितलो रे. चला रे भजे मागवा रे. अजून भजे तुम्ही मागवा. अरे बाबा थांब ना रे हा मला पण टाकू दे ना टाक ना मग. माझी चड्डी आहे चड्डी चड्डी यक्का हा दुर्री हा. आणि तिर्री आता भाजी मागवणार रे ए माझे पानं भारी येत ना रे. कोणी सांगितलं कोणी सांगितलं म्हणजे 11,000 भारी येत ना. हो घराकडे ही भारी आहे कोणाला विचार जाऊन मग विचार. काय खांडेकर सांगा काय भारी आहे का दुरी तिरी भारी आहे का ती 11,000 भारी आहे मला पंजा टॉप आलाय मला विचाराल. काय माणूस आहे लगा. खांडेकर जाऊ दे, घ्या, वाटा खांडेकर मला नाही अजिबात पटलेलं नाही कळलं ना. इथे जिम मध्ये पत्ते खेळताय तुम्ही. ए गे बसा गे कांबळे यायला इथे कुत्रे येत नाही कोण जिम मध्ये आम्ही लगा पत्ते खेळायचं निमताना लगा साफसफाई तरी करतोय जिमची संडे काय डोंबलाची साफसफाई करता तुम्ही मग पत्ते खेळायला येता भजी आणता आणि बरं भजीवर कसले पत्ते खेळता. कांबळे पैशांनी खेळत नाही आम्ही भजांनी खेळतो. ते बरं. भज्यांनी खेळता मग इथे तिथे भजी सांडवता आणि साफसफाई करण्याच्या नावावर आणखीन घाण करून जाता. ऐका ना ऐका ना काय एक मिनिट तुम्ही का भजी खाताय. तुम्हाला कळत नाही राजपूत भजी का खाताय. फिशरचा त्रास आहे ना तुम्हाला मुळव्यात झालंय ना. भजी खाताय. नाही नाही ते आधी मी हिरव्या मिरच्या कचा खायचो खूप त्यामुळे कट्टा गेला फुटून. अद्दल घडली आहे मला पण मी आता हिरव्या मिरच्या नाही खात भजे खातो फक्त. कशाला खायचंय पण व्यायाम करा ना व्यायामासाठी. हो कांबळे गप्प जरा. बाय तर मोठे व्यायामवाले. काल मी त्यांच्या घरासमोरून जात होतो आपल्या पायऱ्या उतरत हळूच वाकून बघितलं बायको यांना कडेवर घेऊन फिरत होती. वाटेल ते सांगू नका खांडेकर. आणि हसताय काय माने. कडेवर घेऊन फिरत नव्हती डबावर होता आणि बायकोचा हात पोहोचत नव्हता. माझाही पोहोचत नव्हता तर ती मी कसं वजनाने कमी असल्यामुळे मला असं कडेवर घेतलं आणि मग मी अरे पण स्टूल नावाची वस्तू असते ती वापरायची ना. त्याच्यावर माझा मुलगा बसला होता अभ्यासाला तो उठायला तयार नव्हता म्हणून तिने मला कडेवर घेतलं. गे बसा पोराची कारण सांगू नका उगच पोराच्या नावाखाली लगा चिकटा चिकटी करायची आम्हाला काय कळत नाही रे. माने वाटेल ते बोलताय माने याच्याबद्दल मी ऐकणार नाही. असं आहे का. कामा पण गामडे
हे बघा हे व्यायाम बियाम करून काही होत नाही हो मी गैरा व्यायाम केला नंतर सुटून गेलो काय आपण आहे ना जोश मध्ये गैरा व्यायाम करतो आणि एकदा का व्यायाम सुटला तर मग आपण डबल सुटून जातो हा हे बघा भजी आले जरा मग आणि तुम्हाला करायचे तुम्ही गपगुमान करा की तुम्ही व्हा की किंग कॉंग व्हा नाही तर दारासिंग व्हा आम्हाला काय करायचे तो याला काय अर्थ आहे मला काही किंग कॉंग किंवा दारासिंग व्हायचं आहे का अहो मी व्यायाम का करतो आपण फिट राहावं यासाठी करतो की नाही मग कांबळे हे बघा तुम्ही तंदुरुस्त राहता फिट राहता पालक भजी खायला या हा या ना पालक शरीरासाठी चांगला असतो त्याला त्यात काय? कॅल्शियम असतं कॅल्शियम नाही तुमच्यातलं कुणीही सुधारणार नाही मला व्यवस्थित माहिती. सुधारायचा प्रश्न आहे कांबळे या हो वा, हा, तुम्ही. वा, वा. वा, वा. पिंकी भाभी आले ते अरे वा वेलकम वेलकम अरे पिंकी भाभी या इकडं कसं काय व्यायाम का नाही जिम मध्ये किराणा घ्यायला आले. इकडं कुठे इकडं नाही मिळत सार्केस्टिकली बोलतायत त्यांना कळत नाही सार्केस्टिकली फाईन. नाईट सेन्स ऑफ ह्युमर गिळा गिळा आधी गिळा भजी खाल्लेत ना ते गिळा काय खाल्ली भजी खाल्लाय ना तुम्ही तो गिळा भजी खाल्ली भजी भजी म्हणजे काय असतं कसं असतं भजी मला- माहित नाही मला एकच भजी माहिती आहे कोण इंडियाचा ऑफ स्पिनर भजी नाही सेन्स ऑफ ह्युमर. ओ खळी पडते तुम्हाला. येस आय रिमेंबर. By the way, I'm the secretary of the society. खांजेकर. मरायला बोलायचं याच्यात कशाला सांगताय सतत सेक्रेटरी आहे काही उगाच आहेत हे सेक्रेटरी काय आहे? बाकी कोणी तयार होत नाही ना सेक्रेटरी व्हायला प्रत्येक मिटिंगला रडत सांगतात अहो मी घर बदलणार आहे कुणीतरी व्हा सेक्रेटरी कुणी होतच नाही म्हणून हे सेक्रेटरी आहेत Talk to my hand. Just ignore her. हिम आधी इंग्लिश बोलायला Just ignore him. Yes. Oh, by the way, you're also exercise? येस. Oh yeah. ऍक्च्युली मी पुन्हा जॉईन करतेय. अच्छा Oh. येस आय डिडंट नो आपल्या सोसायटीला जिम आहे. मी आय काय वॉज सो एक्साइटेड. मी ते ना या सोसायटीत जिम आहे ना म्हणूनच फ्लॅट घेतला बरं पिंकीची तुम्ही तुमचा कालचा जो एपिसोड आहे मेरी बीवी तेरी आहे आणि तेरी बीवी भी तेरी आहे अरे काय भारी होता बा थँक्यू. त्याच्यात तुम्ही गुलाबी साडी घातली होती येस. गुलाबी साडी रेड कलरची शँडल पिवळ्या बांगड्या आणि कानात असे त्रिकोणी झुमके होते आणि कपाळावर हिरव्या कलरची छोटीशी बिंदी होती इतक्या डिटेल मध्ये बघता तुम्ही सिरियल. नाही सिरियल नाही मी तुम्हाला डिटेल मध्ये बघतो यू नॉटी. नोटी बट इट्स रिअली गुड टू सी यू गाईज. म्हणजे जिमचा वापर जिम साठीच होतोय हे बघून खूप बरं वाटलं. Yeah, yeah. मी ज्या सोसायटीत आधी राहायचे ना तिकडे म्हणजे जिम सोडून बाकी सगळ्या गोष्टी व्हायच्या जिम मध्ये. हो का? येस. म्हणजे तो रॉड दिसतोय त्याच्यावरती असे कपडे वाळत घातलेले असायचे. देन हे बेंच प्रेस वरती पापड वगैरे वाळत घालायचे. कहर म्हणजे दर संडेला जिम मध्ये पत्ते खेळायचे. येस. हल्ली पाहिजे ती असली धरून काय काय कुठं काय पण आमच्या नाही इथे असं काही होत नाही हे बघून. अरे नाही नाही हो, इथे गप्पा बसा ना जरा That's शांत really बसा ना गप्पा बसा एक तर कधीपासून ते करता मला ते करायचंय यार ते उतरा ना त्या सरकता कार्पेट वरनं उतरा मलाही करायचंय ते सरकतं कार्पेट म्हणतात ट्रेडमिल म्हणतात त्याला ट्रेडमिल मलाही करायचंय ना ते कमॉन यार आम्हाला पण करू दे ना एक्सरसाइज ट्रेडमिल खांडेकर तुम्ही एक्सरसाइज करता पण दिसत नाही हो. ऍक्च्युली इट्स अ साइन ऑफ प्रॉस्पॅरिटी युनिव्हर्सल आहे ते म्हणजे खानदानी हेरिडेटरी हेरिडेटरी आहे या हेरिडेटरी आहे राईट. अँड आय नो दॅट की मी तुम्हाला बाहेरून असं गोंडस आणि क्यूची पाय असं वगैरे वाटत असेल
बट आय एम इनसाइड एकदम रफ अँड चफ. ओ या पण BMI वर फरक पडतो ना. माझं BCom झालंय. डिग्री नाही, डिग्री बद्दल नाही बोलत आहेत त्या. BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स. Oh yeah, actually I'm little bit confused. Sense of humor? Yeah. Actually बॉडी तर माझी आहे आणि जे मास वाटतंय ते ऍक्च्युअल मास आहे, चरबी नाही आहे. आणि इंडेक्स तर आपला आहेच आहे ना माने. इंडेक्स आपलं असल आपलं तसलं नाही. म्हणजे नाही म्हणजे दिसण्यावर जाऊ नका. सोरबॉडी आहे. लंगूट घालून आलो का नाही आकड्यात बघतच बसाल तुम्ही. काय बोलताय तुम्ही? काय लंगूट घालून आल्यावर बघत बसाल म्हणताय? इट्स ओके मिस्टर पृथ्वी. काही काही जणांचं असतं ना असं की म्हणजे बायसेप असतात पण दिसत नाही, तसं असेल यांचं. हा, मग माझा आहे 3 वितूय माझं दाखवतो की. ठीक आहे बघा आता बेडके बघा नुसते तुम्ही आता बघ. लेट मी सी. हे जायला की बाहेर असंच करते ते बेडक्या नको तो बाहेर येते ते टायमावर जाते ते कुठेतरी अंडी घालाय. ये की बाहेर. अहो सकाळी आले होते तर आंघोळ करत होतो ठरवून आलीवर मी आपलं इथं पाणी टाकत टाकत बघत होतो बेडक्या. पाहुणा आलं का नाही हे जायचं. ये की बाहेर. माने रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आता येईल बघा आता बघा थांबा येईल तुम्ही पुढे जाऊ. राजपूत हा? तुमचं काय? अरे माझ्या बेडूक तर तयारच असतो. असा एकदम टम्म फुगून जातो तो. कॅन आय टच इट? अरे नुसतं टच नका करू, दाबून पण बघा. दाबल्यावर चावणार नाही तो. नाही खूपच कमाल. येते बाहेर. हो हो माने एवढं नका मारून त्या मेंढकीला मरून जाईल की. ओ माय गॉड, इथे ऑपरेट केलेलं का? नाही ना हो, मी माझी बेडकी अंडरलाईन केली आहे. बेंडकी बजेट ते बजेट त्यांचे. इथे ना मसल फक्त माझे. काय मी फिट आहे, क्रिकेट खेळतो ना मी. ओ फास्ट बॉलर आहे मी. खरं सांगताय ते त्यांचा रन फार मोठा आहे. तुम्ही कधी कधी बघा तो इंटरेस्टिंग पण आहे. असे पळतात असे असे पळतात. नाही ते असे का पळतात ते? अहो तुम्हाला सांगतो युनिक स्टाईल नाहीये त्यांना. खरं तर मुळव्या नाही ना, तसं काही नाही. नाही त्यांना मुळव्या नाही नाराय. म्हणजे वेगळी स्टाईल आहे ती माझी. युनिक आहे. हा, असं ते. Yeah, really nice. And I love all you guys. थँक्यू. Yes. या What are we waiting for? Let's begin. या चलो लेट्स स्टार्ट. Continue काय करा. Yeah, let's हा start. चलो काय व्यायाम. या या खांडेकर या इकडे या इकडे. लेट्स बिगिन ना या Exercise. या ट्रेडमिलवर तर या. तुम्हाला सांगतो पिंकी भाभी खांडेकर खूप कमाल पळतात ट्रेडमिलवर. Really? 10च्या स्पीडवर. 10च्या स्पीडवर? Don't tell me. त्याला काय वाटतंय 10चा स्पीड. या मी सेट करून देतो. या आता तुम्ही मजा बघा फक्त. Let's see, let's see. या खूप छान पळतात ते. या प्लीज या मी सेट करून देतो. या या एवढा स्पीड आहे. खरं तर 2चाच सेट केलाय. 10चा याच्या तिप्पट असतो. आधी हे करून दाखवा. या आय कॅन डू. बघा आता मस्त करतात. फार छान पळतात हे. Yes, yes, that's हो, the हो, speed. तुम्ही असं बघत बसला तर मी करणार आहे त्याला असं काय. आरामात. It's नाही नाही प्रश्न आरामाचा नाही. खांडेकर. It's okay. नसेल होत तर राहू. नाही नाही मी माझा रेग्युलर आहे असं काय आजच नाही आहे फक्त. What are you doing? नक्का ना हो. नाही मी करतोय ते. मी करणार आहे. तुम्ही हे करू नका. अरे नका. ऐका चिमटी बसून जाईल. अवघड होईल मग. प्लीज खांड. इट्स ओके. मी करतो. मी ते माझं करतात regular त्यांना आहे. सवय आहे सवय. 10च्या स्पीडवर पळतात तर आता तरी कमीच आहे. करा खांडेकर करा माने प्लीज तुम्ही आरामात. तुम्ही पण करा ना. काय माझ चाललंय घे. नाही ते नाही अहो, ते काय तुम्हाला मानेंची खासियत पिंकी भाभी या ना. या तुम्हाला यांची खासियत माहित नाही. काय आहे हे याची खासियत? 50 रेपिटेशन्स मारतात डंबेलचे. 50 एका सेटमध्ये.
50 रेपिटेशन डोंट टेल मी. आणि सेट किती 10 सेट तर असेच मारतात. तुम्ही एवढं करता? त्याला काय येतं मारून दाखवा. म्हणजे काय भीती येतं? हे जे आहे, हे जे हं. त्याने मारणार आहात तुम्ही त्याने. तेच नाही देतोय अच्छा हा. मी एवढूच काय माणूस आहे? एवढूच Oh, it's too heavy. इकडं आहे माझं इकडं हा, घ्या. यायला बघा आता बघा नुसते तुम्ही आता हा. 50 रेपिटेशन. बेडक्या आल्या एक मिनिट. माने कुठे आलेत बेडक्या? इथं कपाळात इथं जाणवतोय काहीतरी इथं जाणवतोय काय थांबू नका, करत राहा. प्लीज कॅरी ऑन. डोंट लेट मी डिस्टर्ब यू. तुम्हाला बोलावतोय कोणतरी कोण नाही बोलवत आहे मला. करा. कंटिन्यू. तुम्ही काय करणार आहात? मी डंबेल बिंबेल उचलून घेईन. वा, ते सायकलिंग करतात. नाही ना, ते सायकलिंग करतात. आय एम सो सॉरी. ओके तुम्ही करू दे ना त्यांना. नाही तुम्ही करा. अर्धा तास वाट बघत होता तुम्ही सायकलिंगची. तुमचा रनअप इतका स्ट्रॉंग काय सायकलिंग करता म्हणून की नाही. या नाही ना, प्लीज करा प्लीज. या ना. राजपूत या. कम ऑन राजपूत, आय वॉन्ट टू सी यू सायकलिंग. अहो ते कशाला घेताय. नाही ते मी याच्याने स्ट्रेचिंग वगैरे मी करतो त्याच्याने स्ट्रेचिंग. बसा नीट. हा बसा. तुम्ही थांबू नका, तुम्ही करत राहा. प्लीज. बसा खाली बसा. राजपूत खाली बसा. दांडी मारतो ना. अहो राजपूत खाली बसा. काय काही प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम मला काही नाही. शाउटिंग करण्याची सवय आहे ते. enthusiasm. नाही अहो काय आहे त्यांना खरं तर मुळव्या नाही ना. असं का चेहरा? व्हॉट इज ते मला ते एक्सरसाइज करताना नाही तसं नाही. त्यांचा चेहरा तसा होतो कारण त्यांना मुळव्या कुठल्या जन्माचा बदला घेत नाही. तुम्ही काय बोलताय? गंमत. खांडेकर तुम्ही करत राहा. हा बोल. अगं कुठं आहेस तू? मी जिम मध्ये आहे का? अगं तुझ्या बिल्डिंगच्या खाली आलोय मी. लाईव्ह करायचं होतं ना आपण. ओ आय एम सो सॉरी. ऐक ना तू जिम मध्येच आहे ना डायरेक्ट. आपण इथेच करू लाईव्ह सेशन. जिम मध्ये लाईव्ह करायचं. अरे कमाल होईल. जिम विथ पिंकी भाभी ऑन संडे. आहा क्या बात आहे. ये भी सही आहे. चल आलो मी वरती. ये आणि इकडे आमचे बाकीचे मेंबर्स पण सोसायटीचे, सो तुला ते पण मिळतील. ओके ग्रेट. आलोच. येस ग्रेट. हु इज द कमिंग? माझा एक मित्र येतोय आरजे सुमित. हाय. हाय सुमित, कसा आहेस तू? मस्त. तू कशी आहेस? एकदम फिट अँड फाईन. फाईन. बात आहे यार. बडे दिनों बाद या. नमस्कार. हे लेट मी इंट्रोड्यूस हे सगळे. नमस्कार. हे मिस्टर पृथ्वी. नमस्कार. आणि हे आहेत आमच्या सोसायटीचे सेक्रेटरी खांडेकर. हाय. अरे दमलेत काय? आय डोंट नो. नाही ते जरा जरा ते 10च्या स्पीडनी पळतात ना ते. अरे एवढ्या स्पीड मध्ये लंडनला पोहोचला. अरे पण ते राजपूत. हाय. येस. आणि हे माने. भारी यार. मिशा विषा माझ्यासारखा एकदम. नाही या तुझी जास्त सोरवाडी बाई. आहे सोरवाडी. मी काय म्हणतोय की आपण लाईव्ह इथंच करूयात का? हो. म्हणजे मी सुरूच करतो येस direct. येस येस. सो मी लाईव्ह सेशन करणार आहोत. तुम्ही सुद्धा सगळे असणार आहात. बरं मग आम्ही व्यायाम करू का सगळे? येस तुम्ही व्यायाम करा. हा जास्त चांगलं दिसत. या खांडेकर या ट्रेडमिलवर या. 10च्या स्पीडने पळा या. माझं नाव आरजे सुमित आणि मी आता सध्या आलेलो आहे MHJ हाऊसिंग सोसायटीमध्ये. जिम मध्ये डायरेक्ट म्हटलं जाऊन जरासं लाईव्ह करूया, मजा करूया. आणि इथं आल्यानंतर मला काही लोक भेटले आणि माझ्यासोबत आता सध्या आहे क्यूट, ब्युटिफुल, अजून काय काय म्हणू हिला, पिंकी भाभी. नावातच गोडवा आहे. आहा हा. हाय गाईज. हॅलो. कम ऑन. मी तुम्हाला आमच्या सोसायटी मेंबर्सची भेट करून देते. ओके. का? हे आमच्या सोसायटीचे सेक्रेटरी खांडेकर. हाय. हे 10च्या स्पीडने पळतात गाईज. खांडेकर से हाय. क्या बात आहे. से हाय हाय.
मला हसू की रडू ते कळत नाही. ओके दुसरं कोण आहे बघा आता सध्या आपल्याकडे. माने एका माने. सेट मध्ये 50 रिपिटेशन मारतात डम्बेल्सचे. या बाद आहे. माने 2 तरी मारून दाखवा. हा लाईव्ह इथं बॉडी सेशन चालू आहे. 50 मारणार रिपिटेशन. हा कमान माने. हा. थांबा से हाय माने से हाय. मानेंचं बेडूक काय वर आला नाही. खिशात ठेवलाय बहुतेक. चला दुसरं अजून कोण आहे इथे बघूया. आहेत राजपूत जे 5-5 किलोमीटर सायकलिंग करतात. यांना कुठेतरी बघितलंय मी. आय डोंट नो ते असे चेहरे का करतायत. काय झालं एवढं काय. ऍक्च्युली काय झालेलं आहे आमचे हे जे राजपूत आहेत ना त्यांना मुलं हरकत नाही. Let's catch. जाऊ आणि दे. हे मिस्टर पृथ्वीक नमस्कार. हे एक्सरसाइज करत नाहीत. नाही मी करतो. मी एक्सरसाइज करतो रोज करतो. फक्त मी दाखवण्यासाठी करत नाही. मी तब्येतीसाठी करतो. मी ट्रेडमिलवर पळतो. मी सायकलिंग करतो. मी डंबेल सुद्धा मारतो. फक्त मी दाखवण्यासाठी करत नाही. हो दॅट इज सो ग्रेट मिस्टर पृथ्वी. थँक्यू. खूप ग्रेट लोक आहेत यार या जिम मध्ये. पण मला असं वाटतं की आता मी ज्यासाठी आलेलो आहे मी माझ्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेलो आहे. आणि तिला भेटून आता सध्या मला भारी वाटलं. Yes, पण आणि आपण आता लाईव्ह इथं जे काही मला तुला प्रश्न विचारायचे ते इथं सुरू करूया. येस आपण तिकडे जाऊया आणि सुरू करूया Yes. क्वेश्चन्स. कम ऑन गाईज कम ऑन. भन्नाट कॉन्सेप्ट आणि अफलातून परफॉर्मन्स. प्रसाद दा. प्रिया मस्त वंडरफुल. पशा तू जे काही केलंस ना त्या ट्रेडमिलवर ओ माय गॉड म्हणजे कहर होता तो अख्खा पॅच. सुमित तुझं खूप मनपूर्वक स्वागत आहे मंचावर. मजा आली तुला परफॉर्म करताना बघून. थँक्यू सो मच. येस सुपर. थँक्यू बॉयज अँड थँक्यू चार्मिंग गर्ल. मंडळी काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत स्वतःच्या कामाच्या टास्कपेक्षा अवघड असतो तो म्हणजे स्वतःच्या पगारवाढीचा टास्क. चला तर बघूया या टास्कमध्ये काय गमती जमती घडतात ते. आणि ते दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि निरागस विरोधवीर पृथ्वी प्रताप. गुड मॉर्निंग MAG एंटरप्राइजेस. तुम्हाला कोण हवंय. डुक्कर आहे का. ड्रू तू 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 अगं तू या फोनवर का फोन केलायस. ऑफिसचा फोन आहे तो. मोबाईलवर फोन केला होता कट का केला. अगं जरा कामात आहे मी. इथे काम सुरू आहे ऑफिस मध्ये. कामाला आग लावा तुमच्या. कामात आहे हेच ऐकते मी. हो बरोबर आहे वने. बॉसशी पगारवाढीविषयी बोललात का. अगं वने बॉस मीटिंग मध्ये आहे मी नंतर बोलतो ना वने प्लीज. अरे नंतर बोलतो आज बोलतो उद्या बोलतो नंतर बोलतो. 7 वर्ष झाली मी हेच ऐकते. 7 वर्षांपूर्वी तुमचा जो पगार होता ना आता ही तोच आहे. माहिती. तेवढाच पगार घेता तुम्ही. हो बरोबर आहे. लगेच बोलायचं. लगेच बॉसशी बोलायचं. हो जा लवकर जा. मी बोलतो थोड्या वेळाने बोलतो. तुम्ही नाही बोललात तर मी ऑफिस मध्ये येऊन बॉसशी बोलणार. नाही वने नाही वने आईची रक्ताची शपथ आहे तुला. वने हलायचं नाही तिथून. मी बोलतो बोलता वने. ना? हो मी बोलतो. जा लवकर. ठेव फोन ठेव. मी आल्या जातो. आल्या मला फोन करायचा. हो मी करतो ठेवा. होय. Come on. मला पगार वाढावी. सर मला पगार बरोबर.
बिझी असेल तर मी नंतर येतो. नो 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 चौगुले कम इन 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 कम जॉइन अस कम 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 या इकडे या या बाजूला इकडे या नाही सर तिकडे एव्हरीबडी आय वॉज टेलिंग यू राईट आय वॉज टेलिंग यू अबाउट माय एम्प्लॉई सर मीटिंग सुरू आहे सर. हो मीटिंग सुरू चौगुले या अरे सर तुमचे नाही हॅव अ सीट अहो नाही सर तुमची खुर्ची आहे सर. चौगुले यू वोंट बिलीव्ह पण आम्ही आता तुमच्याच विषयी बोलत होतो या बसा माझ्याविषयी येस बसा 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 सर ऑड वाटतंय. हा बसा प्लीज प्लीज एव्हरीबडी हॅलो हॅलो चौगुले हो. एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स सुरू आहे ही इज गॅरी शी इज मार्गरेटा अँड ही इज जॉन्सन राईट Yeah. एव्हरीबडी मीट आर व्हेरी एफिशियंट व्हेरी हम्बल एम्प्लॉई ऑफ दिस कंपनी गजानन चौगुले. नाही सर समीर चौगुले सर. समीर चौगुले नाव. गजानन चौगुले कोण आहे सर तो HR डिपार्टमेंटला आहे गजानन. हा, त्याचं नाव का लक्षात राहिलंय माझ्या एव्हरीबडी हॅलो चौगुले हॅलो मार्गरेट हे ग्रे मार्गरेटा मार्गरेट हॅलो मार्गरेट सर. वर्क इज माय वर्शिप. आय एम इन दिस कंपनी 7 years. आय एम मॅरिड. आय हॅव 2 daughters, both are girls. एव्हरीबडी आय वॉज टेलिंग यू अबाउट हिम. हाच तो माणूस आहे आत्तापर्यंतचा माझ्या आयुष्यात आलेला अत्यंत प्रामाणिक एम्प्लॉई चौगुले. तुम्हाला खोटं वाटेल गेली 7 वर्ष हा माणूस इथे या कंपनीत कामाला आहे पण आजपर्यंत याने कुठलीच तक्रार केलेली नाही एकाही शब्दाने नाही. त्याला कामाचा त्रास होतो त्याला सुट्टी मिळत नाही सगळं इतकंच नाही त्याला साधी पगारवाढीची सुद्धा अपेक्षा नाही. ही इज द मॅन राईट गॅरी. Yeah. Wow. What a man. My God. कुठली विंडो कुठली पण ही तिसरी विंडो. Yeah. Hello. Your dedication is praiseworthy and you handle the stress really well. I appreciate your work. He's praising you. What do you think, Margarita? Absolutely, I totally agree. I actually love his presence right now. I can feel his confidence through the screen. Yeah. Also, such a young chap. Yeah. And what handsome personality. हँडसम म्हणतायत. Yeah, especially your hairstyle is really nice. कौतुक करतायत एव्हरीबडी थँक्यू सो मच. चौगुले एक मिनिट मी फक्त त्यांच्याशी बोलतो प्लीज. येस एव्हरीबडी ॲज यू नो आपल्या कंपनीची पॉलिसी काय आहे एम्प्लॉईज आर प्रायोरिटी राईट. Of course. येस Yeah. सो आय टॉक टू यू लेटर आफ्टर लंच इज दॅट फाईन. That's great. Let's catch up later. येस Fine, सी यू लॉगिंग ऑफ थँक्यू. Thank you. येस काय झालं सर असं का बघताय माझ्याकडे. चौगुले तुम्हाला हे कसं जमतं. काय नाही सर असं बसायचं आणि थँक्यू नाही ते नाही चौगुले ते नाही तुम्हाला असं मन लावून काम करणं कसं जमतं. काय नाही सर मी माझं कर्तव्य केलंय त्यात कामाचं असं काही नाही. नाही पण मला कळलं पाहिजे तुम्हाला कसं जमतं. म्हणजे बाबांचे संस्कार असतील. माझे बाबा नेहमी मला म्हणायचे काम कर. वा 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 हा काय संदेश आहे काम कर वा वा. थँक्यू सर. आय मस्ट टेल यू चौगुले मी प्रत्येकाला तुमचं उदाहरण देत असतो. बघा गंगाधर चौगुलेंना बघा. समीर चौगुले सर. गंगाधर चौगुले कोण आहे. सर अकाउंट्स डिपार्टमेंट. हो तो गंगाधर आहे ना तो नेहमी येतो ना त्याचं असिस्टंट. नाव का लक्षात राहिलं. तेच म्हटलं तुम्ही समोर आहे म्हटलं. दॅट इज नॉट द केस इज मॅटर इज मी तुमचं उदाहरण नेहमी सगळ्यांना देत असतो का. थँक्यू सर. कारण तुम्ही चौगुले MHJ एंटरप्राइजचे मोती आहात. थँक्यू सर. आणि साधे मोती नाही आहात तुम्ही शिंपल्यातले मोती आहात. काय अशी नुसती शिंपली ना खूप असतात तो रेतीत माणसं पायदळी तुडवतात आणि पुढे निघून जातात पण तुम्ही शिंपल्यातले मोती आहात. ही कंपनी एक साधं शिंपलं आहे पण या शिंपल्याला मौल्यवान करतं ते तुम्ही. कारण या कंपनीचा मोती तुम्ही आहात. आतापर्यंत आपली कंपनी ज्या पद्धतीने काम करते ते कोणामुळे ते तुमच्यामुळे. थँक्यू सर. तुमच्या इतका असा कार्यनिष्ठ तत्वनिष्ठ एकनिष्ठ माणूस मी आजपर्यंत नाही पाहिला. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी तुम्ही मच. कोण आहात चौगुले तुम्ही कोण आहात. तुम्ही या कंपनीसाठी दैवत आहात. आता आपला जो काही टर्नओव्हर आहे ना लाखातला दिवसाला तो तुमच्यामुळे चौगुले. सर माझ्यामुळे. येस तुमच्यामुळे कारण तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करता. तुमच्या इतका करतो, प्रामाणिक माणूस मी आजपर्यंत नाही हो पाहिला. सर मी खूप प्रेम करतो माझ्या येस तुम्ही कामावर. करता. हो सर मी करतो सर. तुम्हाला आवडतं आपलं काम करायला. मला खूप आवडतं सर. तुम्ही इमानेत बरे काम करता. मला बरोबर आवडतं. एकदम जास्त प्रामाणिकपणे काम करता. हो सर मी प्रामाणिक आहे सर. जा काम करा. हो सर येस सर. आणि मी मनापासून मला आता वळायचं नाही. युअर ऑन राईट ट्रॅक. येस सर काम करतो.
हॅलो अगं वने, अगं मी तुलाच फोन करणार होतो. अगं आत्ता मला साहेबांनी केबिनमध्ये बोलवलं होतं आणि तुला काय सांगू, मी माझं खूप कौतुक केलं. पगाराचं काय झालं? पगाराचं राहिलं का? काय? अरे बापरे, नाही मी त्यांनी कौतुक केलं माझं, त्याच्यात पगाराचं. अरे काय माणूस आहे हा, 4 शब्दांना भुलतो हा. कौतुकाचं काय? तसं तुमच्या नाही. या स्वभावाचा फायदा घेतात तो लोक, तुम्हाला नाही कळत का? नाही तसं नाहीये, ऐक माझं वने, तसं नाहीये. तुम्ही बोलणार आहात की नाही की मी येऊ तिथे? नाही नाही नाही, तू मी नको. निघाले. नाही नाही मी निघाले. अगं नाही ना वने, तू शपथ, आईची शपथ आहे, तू नको येऊस वने. मी बोलतो आता नको तू ठेव. लगेच बोला. हो मी बोलतो. अरे यार, नॉनसेन्स. तुमची हिंमत कशी होते मला प्रश्न विचारायची? युजलेस. अक्कल नाहीये तुम्हाला? नुकसान होतच कसं? कंपनीचं नुकसान होतच कसं? मी मूर्ख आहे का इकडे? इथे दिवस रात्र काम करतोय आम्ही आणि तुम्ही काय करताय? 50-50 लाखांचं नुकसान करताय दिवसाला. युजलेस. गेलं ना टेंडर आता हातातून, पैसे कोण देणार आहे? इथे एम्प्लॉईजला पगार कोण देणार आहे मला सांगा? आता आहे तो पगार कसा देऊ मी त्यांचा? युजलेस. बरं मला काय प्रश्न विचारता, लाजा नाही वाटत तुम्हाला? यू आर फायर्ड. सर उभा राहू का? पाय दुखायला लागले. सर काय झालं, एवढं का चिडलं? युजलेस माणसं भरून ठेवली आहेत सगळी आपण. युजलेस. तुम्ही बसा सर, इकडे बसा. इकडे सर बसा तिकडे. यांनी चुका करायच्या आणि कंपनीने भोगायच्या. हो सर, तुम्ही प्लीज चिडू नका सर. काय एन्झायटी हिट होते मला, एन्झायटी हिट होते. हो सर, आय कॅन सी दॅट. काय झालं सर, काय झालं? युजलेस माणसं. काय झालं म्हणजे आपल्याला एक टेंडर मिळालं होतं. या माणसांनी काय केलं असेल? ऑर्डर चुकीची पाठवली, त्यांनी टेंडर कॅन्सल केलेलं आहे. कुठनं आणायचं ते एवढे पैसे? बापरे, आपण मार्केटमध्ये आधीच पैसे उचलले होते कारण आपल्याला हे टेंडर मिळणार आपल्याला माहिती होतं. युजलेस. मला टेन्शन आलं, मला कळत नाही. हो चुकलं तर मी काय सर करणार? सर तुम्ही चिडू नका. होईल काय काहीतरी. सगळा लॉस मला बेअर करावा लागणार आहे. नाही सर, काहीतरी मार्ग निघेल. आपण आहोत सर. कसा निघेल चौगुले मार्ग मला सांगा? कसा निघेल? 50 लाखाचं दिवसाचं नुकसान आहे, कसं भरून काढायचं ते आपण? ते भरून काढायचं म्हटलं ना तर आपल्याला दिवस रात्र काम करावं लागेल 300 स्टाफला. आपण करू ना सर. तुम्ही म्हणाला होतात ना, हे ऑफिस आपली फॅमिली आहे, आपण फॅमिलीसाठी नाही का करणार? आपण करू सर. सर मी 25 तास काम करेन सर. नाही काय सर? चौगुले, काम करण्याचा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की आपल्याला दिवस रात्र काम करायचं म्हणजे आपल्याला काम डबल करावं लागणार. मग करू ना सर. चौगुले, काम दुप्पट केलं म्हणजे पैसे सुद्धा दुप्पट द्यावे लागणार की नाही? पगार दुप्पट द्यावा लागणार. तो कसा द्यायचा आहे मी आत्ता? इनफॅक्ट आत्ता या महिन्यात सुद्धा मला काही जणांना पगार द्यायला पैसे नाही आहेत कंपनीत. सर 50% कपात करा ना सर. काहीच प्रॉब्लेम नाही. आमच्या पगार 50% कमी करा सर. हे बोलायला सोपं आहे चौगुले, पण हे अंमलात कोण आणणार? कोणाला आहे कंपनीविषयी इतकी तळमळ? सर माझा पगार कमी करा सर. 50% करा सर. मी इनिशिएटिव्ह घेतो सर. कोणीतरी घेतलंच पाहिजे. समबडी हॅज टू डू डर्टी जॉब सर. मी स्वतः करतो सर. मी केल्यानंतर ऑफिसमधले सगळे मला फॉलो करते सर. एवढं मी करू शकणार नाही का सर? चौगुले, कोण आहात तुम्ही चौगुले? हा त्याग आहे, हा साधा त्याग नाहीये चौगुले, हा खूप मोठा त्याग आहे. याची भविष्यात नोंद ठेवली जाणार आहे चौगुले. या कंपनीसाठी तुम्ही जे करताय ना ते मोजलं जात आहे चौगुले. डोंट फॉरगेट दॅट. आणि आता आपल्याला युद्ध पातळीवर काम करायचं आहे चौगुले. करूया सर. तुम्ही मला जी आयडिया दिली आहे ती मी बरोबर अंमलात आणतो की नाही बघा. हो सर. पण त्यासाठी युद्ध पातळीवर काम करायला मला योद्धे लागणार आहेत आणि मला तुमच्यात योद्धा दिसतो चौगुले. हो सर, मी आहे योद्धा सर. तुम्ही योद्धा नाही, तुम्ही सुभेदार आहात चौगुले. मी सुभेदार आहे सर. या अख्ख्या योद्ध्यांची टीम घेऊन तुम्ही लढणार. मी सुभेदार आहे. मी योद्धा आहे सर. येस, तुम्ही कॉर्पोरेट सुभेदार आहात. हो सर, मी कॉर्पोरेट सुभेदार आहे सर. एक अख्खी टीम घेऊन तुम्ही अहोरात्र काम करणार. मी करेन सर. येस, तुम्ही अहोरात्र काम करणार आणि तुम्ही 50% पगार सुद्धा कट करणार. मला काही करा सर. तुम्ही मन लावून काम करणार. मी 25 तास काम करेन सर. तुम्ही कंपनीचं नुकसान भरून काढणार. सर मी संकटात नाही बाहेर काढलं ऑफिसला. मिशी वाढवेन सर. येस येस, आईसोबत सांगतो सर. जा काम करा. हो सर, मी करेन सर. येस, 72 तास काम करेन. आता वळायचं नाही. 72 तास काम करेन. आता वळायचं नाही, आता जायचं काम. एकदा पेटलो म्हणजे पेटलो मी सर. समीर चौगुले माझं म्हणतात. 72 तास काम करेन मी सर.
उचल. हॅलो वने, काय झालं? कशी आहेस वने? तब्येत कशी आहे तिची? पगाराचं काय झालं? हा 50% पगार काय वाढला? कमी झाला. 50% कमी झाला. म्हणजे मी गेलो, पण मी जेव्हा भानावर आलो तेव्हा मला कळलं की 50% कमी झाला असं. होय जरा. अरे काय करू मी या माणसाचा? एक नंबरचा शेळपट मेंबळाट माणूस आहे हा. नाही नाही म्हणे. नाही ऐक ऐक कमी करून आलात पगार? हो हो हो. अगं काय त्याच्यात मी काय बोलणार आता? कंपनीसाठी तेवढं करायला नको. कंपनी वेळ आली ना अशी. कंपनीवर वेळ आली आणि आपल्यावरची वेळ आली, त्याचं कोण काय करणार? कसं करायचं आपण? कसं जगायचं? हा मी निघाले. नाही 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 नाही. चप्पल घातली. नाही 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 मी शपथ आहे निघाले. तुला. तू येऊ नकोस. मी बघतो. आता मी बोलतो बने. कधी बोलणार तुम्ही? मी आत्ताच्या आत्ता जाऊन बोलतो बने. सर येस सॉरी चौगुले. येस टेल मी या. सर येस येस चौगुले. आय एम सो सॉरी. या हे द्या. आय एम सो सॉरी. वाढवा हे. चौगुले काय झालं सर? काय नाही चौगुले. आय एम सो सॉरी. सर रडताय? तुम्ही रडताय का? बस बसा इकडे. काय झालं सर? काय रडताय नाही चौगुले. सर तुम्ही रडताय काय? काय झालं काय सर? पण चौगुले माझा सिल्वेस्टर. हो तुमचा कुत्रा माहिती आहे त्याचं काय झालं? जगासाठी तो कुत्रा असेल चौगुले, पण माझ्यासाठी मुलगा आहे नव्हतो. हो बरोबर आहे. काय झालं त्याला मला सांगा. चौगुले तुम्हाला माहितीये मी या कंपनीसाठी किती काम करतो. दिवस रात्र झटत असतो. अहो रात्र कष्ट घेत असतो. बरोबर की नाही? हो सर. मला माझ्या बायकोला वेळ देता येत नाही चौगुले. परवा तिचा वाढदिवस आहे. मला म्हणाली मला स्वित्झर्लंडला जायचंय म्हणून मी सुट्टी टाकली होती चौगुले. मग सुट्टी सँक्शन झाली. हो चांगलं आहे ना. वहिनी खुश होतील आता. वहिनी खुश होतील, पण सिल्वेस्टरचं काय? त्यालाही घेऊन जा. नाही नेऊ शकत ना, त्याला विमान लागतं. मग सगळ्यांनाच लागतं. स्वित्झर्लंडला काय एसटी नाही जाणार तुम्ही? विमान लागतंच. चौगुले विमान लागतं म्हणजे त्याला मळमळतं, त्याला ओकार येते चौगुले. आता त्याला इथे ठेवून जायचं म्हणजे मी आणि बायको तिकडे दुःखी. तिला न्यायचं नाही म्हणजे बायको इथलं इथे दुःखी. मी काय करू चौगुले? मी धर्म संकटात आहे. मला कोण काढणार आहे या धर्म संकटातून बाहेर? डोळे पुसा. सर इकडे. पाणी नाही काढायचं डोळ्यातून. मी आहे ना. सिल्वेस्टरला माझ्या घरी ठेवून जा. हा दिस इज अ गुड आयडिया. हो. हे का नाही आला माझ्या डोक्यात? चौगुले हो. चौगुले तुम्ही हे कराल माझ्यासाठी? हो करेन सर. पण रडायचं नाही. अश्रू नाही काढायचं. चौगुले नाही नाही तुम्ही माझ्यासाठी या कंपनीसाठी जे जे करता ना चौगुले, हे पाहून ना डोळ्यात पाणी येतं. आनंद सुरू येतात. नाही सर पाणी नाही काढायचं. मी सांगितलं. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि माझ्या बायकोला ही खुशखबर देतो. पगाराचं काय झालं? पगाराचं काय झालं? सांगणार आहे पगाराचं काय झालं? हो साहेबांचा कुत्रा आहे सिल्वेस्टर. त्याला 10 दिवस आपल्यालाच सांभाळायचं आहे. निघाले मी. ऐक निघाले मी, निघाले. नको इकडे येऊ नकोस. ऐक माझं. नाही नाही ऑफिस मध्ये नाही येते. मग? मी माहेरी जाते. अरे कुत्र्यासोबत संसार करा. मी चालले. ए नाही नाही वने नाही वने नाही. ऐक माझं. वने आई शपथ सांगतो वने. क्या बात है. परफॉर्मन्स आणि सगळे फोन कॉल्स अफलातून. मस्त. प्रसादा फार छान. मजा आली. खूप मजा आली. आपला कल ना प्रत्येक वेळेला सगळं काही परफेक्ट करण्याकडे असतो. म्हणजे गोस्वामी मोठे एक बघत असतात काळजीने की स्क्रिप्ट परफेक्ट होईल ना, कास्टिंग परफेक्ट होईल ना, परफॉर्मन्सेस परफेक्ट होईल ना. तसं आज सगळंच परफेक्ट झालं. पण सगळ्यात परफेक्ट कोण होतं? तर फॉरेनर होते आजचे.
परफेक्ट कास्टिंग होतं की क्या बात आहे म्हणजे वा 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 बहारदार. रंजक होता प्रकार, विषय छान होता, छान खोलवलात आणि एक फार वेगळं कॅरेक्टर उभं केलं समय या स्किटच्या निमित्ताने. मजा आली बघताना. पृथ्वी वंडरफुल, सुपर. सई. मजा आली, खूप मजा आली. साधी सोपी संकल्पना होती पण तुम्ही त्याला खूप स्पेशल बनवलं. पुढच्या वेळेला मलाही खरंच आवडेल की पुन्हा हीच लोक कॉन्फरन्सला आणि तेव्हा वने आहे तिकडे. वने आणि तू उचाल ते पण भारी घेत. मजा आली, मस्त. थँक्यू. लवली. तर मंडळी, हास्याचा हा बोनस असाच वाटत राहणार आहोत. तेव्हा बघायला विसरू नका तुमची आवडती मालिका, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा चौकार.